आपल्यावरती युद्धाची इम्पॅक्ट होणारच नाही असं नाही, तो होणारच. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून आपण बघितलं त्यांनी कॅम्पेनिंग राबवलं, मागा मेक अमेरिका ग्रेट अगेन. We will make America powerful again. We will make. निर्णय अमेरिकेने घेतलाय, पण नुकसान ह्यांना सहन करावं लागतं ना, कारण ह्यांच्या बॉर्डरवर युद्ध खेळलं जातं. असं असतं की हे सगळ्या गोष्टी स्ट्रॅटेजिकली ठरवलेल्याच असतात. तुम्ही जर टार्गेट करणारे कंट्रीज जर बघितली, इराण झालं, अफगाणिस्तान झालं, हे सगळे इस्लामिक देश आहे. आणि ते कुठतर अमेरिकेला ती गोष्ट निश्चितपणे खटकलेली आहे की बाबा हे आपल्याला जर पुढे जायचं असेल किंवा आपल्या स्थानाला कोणी जर चॅलेंज करू शकत असेल तर हेच अमेरिकेचं सिम्पल म्हणणे की आम्ही ही गोष्ट तुम्हाला सांगतो, मी काय. पण याच्या मुळाशी सर ऑइलच आहे ना. नाही, कारण ती एकदम जिओ स्ट्रॅटेजिक सिच्युएशनच अशी आहे की त्यांना स्वतःला तसं करण्यापासून, प्रिपेअर ठेवण्यापासून काही दुसरा ऑप्शनच त्याच्या केसमध्ये दिसत. इंडियाचं कंट्री म्हणून काय स्टँड आहे? आपण जर तसं बघायला गेलं तर इराण हॅज बीन व्हेरी गुड फ्रेंड ऑफ इंडिया. आता सगळं सर युद्धाचं पूर्ण वातावरण आपल्या समोर आहे, पण ज्या घटनेने सुरुवात झाली ती घटना जरा वेगळी वाटली मला, की राष्ट्राध्यक्षाला डायरेक्ट मारलं आहे. नॉर्मली युद्ध पहिलं चालू होतं आणि मग फॉर एक्झाम्पल सद्दाम हुसेन नंतर पकडला गेला वगैरे, पण अलीकडे 1-2 घटनांमध्ये असा पॅटर्न दिसतो की राष्ट्राध्यक्षाला मारलं आहे. का, म्हणजे एवढं का अमेरिकेला डेस्पिरेशन होती डायरेक्ट खोमेनींना त्यांनी मारूनच टाकलं? म्हणजे काय वाटतं तुम्हाला, काय कारण असू शकतं त्याची? आता इराणमधले जे खामेनी आहेत त्यांना अमेरिकेने अगदी एकाच पहिल्याच प्रयत्नात आपण म्हणूया की त्यांना मारून टाकलं. तर अमेरिकेला खूप पहिल्यापासून सवय आहे की सगळ्या जगातल्या इतर राष्ट्रांमध्ये हस्तक्षेप करण्याची, आणि त्याच्या आधी त्यांनी थोडी पार्श्वभूमी त्याची तयार करून ठेवली होती की बाबा आपल्याला जर अगदी वेळ पडली तर ह्या स्तरापर्यंत जावं लागेल. आणि आपण जर इराकशी जर त्याचं कम्पॅरिझन केलं तर नेतृत्व निर्णय घेणारा कोण व्यक्ती होता हे सुद्धा खूप मॅटर करत असतं. त्यावेळेला नेतृत्व घेणारा निर्णय वेगळा होता, आणि आत्ता जर तुम्ही जागतिक राजकारणामध्ये विशेषतः डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून आपण बघितलं त्यांनी कॅम्पेनिंग राबवलं, मागा मेक अमेरिका ग्रेट अगेन किंवा अमेरिका फर्स्ट पॉलिसी पुन्हा ते सारखं रिपीटेडली सांगतायत. आणि इराणला आपण म्हणतो ना की काइंड ऑफ वॉर्निंगचा जो विषय होता त्यांनी खूप आधीपासून त्यांना वॉर्निंग देण्याचा प्रयत्न केला होता. खूप कॅलिब्रेट म्हणजे असं खूप मेटिक्युलियसली ते प्लॅन्ड ऑपरेशन करून त्यांनी त्यांना मारला. तर ह्याच्यामागे एक लॉजिक असं पण सांगितलं जातं की ज्याला शॉक अँड आपण त्याला असं म्हटलं जातं की नेतृत्व जे आहे ते पूर्णपणे नेस्तनाबूत करायचं, आणि त्याच्या खालची जी संरचना आहे ती संरचना मग नेतृत्वाकडे बघून जी काम करते. नेतृत्वच नसेल तर खालची संरचना कामच करणार नाही. त्यामुळे अमेरिकेने त्या तंत्राचा अवलंब करून त्यांना असं वाटलं की आपण पटकन जायचं, पटकन करून यायचं, नेतृत्व संपुष्टात आणायचं असं त्यांना वाटलं, म्हणून त्यांनी तो पाऊल उचललेलं दिसतं. आणि हे आपण व्हेनेझुएलाचं जर बघितलं ना तर त्यांनी तो पॅटर्न तिकडे यशस्वी करून राबवला. त्यांना त्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स अजून वाढला होता की नाही आपण असं करू शकतो, म्हणून त्यांनी इराणमध्ये डायरेक्ट पाऊल उचलले. पण आता त्यांना कदाचित हे कळायला चुकलं असेल की व्हेनेझुएला आणि इराण हे दोन्ही वेगवेगळे देश आहेत अशा अर्थाने. पण याच्या मुळाशी सर ऑइलच आहे ना, त्याच्या भोवती तिथून तर सुरू झालाय ना हा मुद्दा. म्हणजे दोघांत कॉमन पण ऑइल दिसतो. सो ऑइल हा एकमेव मुद्दा आहे का, तुम्हाला काय वाटतं? ऑइल हा एकमेव मुद्दा आहे, कारण दोघांकडे ऑइल तर आहे. लाईक इराणकडे पण खूप ऑइल आहे, व्हेनेझुएलाकडे आपल्यालाही माहिती आहे त्यांचं खूप ऑइल होतं. आणि नाही म्हटलं तरी ह्या 2 मेजर ऑइल प्रोड्युसिंग कंट्री आहेत की ज्यांचं अमेरिकेचे तेवढं जमत नव्हतं, बाकीच्यांचे जमत आहे किमान, लाईक सौदी वगैरे इतर. आता ऑइल असं सांगितलं जाते की ऑइल हा एक फॅक्टर आहे किंवा तो मेन फॅक्टर आहे, पण मला असं वाटतं की ऑइल हा वन ऑफ द फॅक्टरपैकी एक फॅक्टर आहे. म्हणजे अमेरिकेचं आपण जर वर्तन बघायला गेलो तर मी जसं मगाशी म्हणालो की अमेरिकेला दुसऱ्या देशांमध्ये हस्तक्षेप करण्याची एक इतकी प्रचंड सवय आहे. त्याला ह्या भाषेमध्ये हेजिमोनी असं म्हटलं जातं. तर त्यांना हेजिमोनी आपली सर्वत्र गाजवायची, आणि हे विशेषतः इराणनी बघितलं तर हे आत्ता जरी अमेरिकेने इराणवरती हल्ला केलेला असला तरी इराकमध्ये अमेरिकेने हस्तक्षेप केल्यापासून आपण जर गेल्या 22-23 वर्षांचा कालावधी बघितला तर सातत्याने अमेरिकेने इराणला आपल्याला शरणी असं सांगितलं होतं, आणि त्याला इराणनी कधीच दाद दिलेली नव्हती. त्यामुळे ऑइल हा एक फॅक्टर जरी असला तर त्यांना आपली हेजिमोनी गाजवायची आहे, आणि त्याला दुसरं थोडं रिलिजियस अँगल पण आहे. म्हणजे आता जर इराणमधला जो इस्लाम आहे तो शियापंथी इस्लाम आहे, बाकीचे सुन्नीपंथी देश त्या प्रदेशातले आहेत. आता खरं तर इराण काही अरब देश म्हणून ओळखला जात नाही, पण त्या प्रदेशातले जे इतर सुन्नीपंथीय देश आहेत किंवा बाकीचे समजा युनायटेड अरब एमिरेट्स आहे किंवा सौदी अरेबिया, यांच्याशी अमेरिकेने खूप चांगल्या पद्धतीने जुळवून घेतलं होतं. त्यांना असं सातत्याने ह्याची खंतच एका अर्थाने असणारी की बाबा आम्ही त्यांना सगळं सांगतोय शरण या शरण ते येत नाहीयेत, म्हणून मग त्यांनी आपलं ठरवलं की आता हे करायचंच आहे, आणि त्यांनी करून दाखवलेलं आहे. बेसिकली मग तेच होतं की आमच्याशी फ्रेंडली टर्म्स घ्यायला तयार नाहीत, हे मेजर कारण असू शकतं, कारण रिझन्स खूप सांगितले जात होते. हो तेच आहे, म्हणजे त्यांना अमेरिकेला सरळ आवडते की आम्हाला शरण आहे, आम्ही सगळं ते
करू. आता व्हेनेझुएलामध्ये त्यांनी राष्ट्राध्यक्षाला पकडलं पकडलं. आणि तिथे काही प्रोटेस्ट वगैरे नाही झालेला. मग आता ते त्यांच्या पद्धतीने त्याला करत जातील. त्यामुळे शरण हे एवढंच त्या अमेरिकेचं त्याच्यामागचं धोरण आहे असं आपण म्हणू शकतो. हा खूप छोटा पॉईंट आहे, पण मला तो रेज करावा असा वाटला म्हणून मी विचारतो की हे माहिती आहे की त्यांनी ह्याला राष्ट्राध्यक्षाला मारलं, पण इराणचं वर्जन असं होतं की त्यांना माहीत होतं की हे टार्गेटवर आहेत, किंवा जसं बघायला गेलं तर खोमेनी जवळपास 45 वर्षांपासून ते म्हणतातच की अमेरिका आमचा एक नंबरचा शत्रू आहे किंवा इराणचा. किंवा थोडी मागची पार्श्वभूमी अशी पण होती की प्रो अमेरिका सरकार पाडूनच ह्या लोकांनी इराणमध्ये सत्ता आणली होती, जे आता इस्लामिक काय म्हणू शकतो मौलवी मुल्ला ह्या लोकांची जी सत्ता आहे ती. मग तरी पण 45 वर्षानंतर त्याला आता माहीत होतं किंवा एवढे टार्गेट्स आहेत आणि डोनाल्ड ट्रम्प असं करू शकतात, तरी पण ते लपले नाहीत कारण ते शहीद झाले. आणि मग त्याच्यावर एक थेरी अशी सांगितली होती की शहीद झाला तर ना तो रिलिजियस अँगल येतो, आणि इराणचं गव्हर्नमेंट रिलिजियस अँगलनेच डिफेंड करत होतं किंवा यांचा विरोध करत होतं. तर ही थेरी तुम्हाला कशी वाटते? लाईक ते मुद्दामून त्यांनी काय जास्त आडोसा वगैरे घेतलं नाही, त्यांना फक्त एक उदाहरण दाखवून द्यायचं होतं की नाही आता तुमचा सर्वोच्च लीडर गेला तर तुम्हाला तशीच फाईट करायची. आता इंटरनॅशनल रिलेशन्समध्ये कसं असतं की हे सगळ्या गोष्टी स्ट्रॅटेजिकली ठरवलेल्याच असतात. ओके. तर स्ट्रॅटेजिकली एक्झिक्यूट पण केलेल्या असतात. आणि आयातुल्ला अली खामेनींचं आपण उदाहरण घेतलं तर ते प्रतीक होतं की बाबा इराणचं सर्वोच्च नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे प्रतिकात्मक पद्धतीने बघितलं जात होतं, आणि अमेरिकेला ते प्रतीकच खरं तर उद्ध्वस्त करायचं होतं. तर अमेरिकेने त्यांची बाजू तो केलेली आहे, पण इराणला पण हे दाखवून द्यायचं नव्हतं की आम्ही इतक्या सहजासहजी त्याला सरेंडर झालेलो आहोत. आणि दुसरं कसं आहे की त्याच्यातून एक असा मेसेज पण जातो की आमचं नेतृत्व हे पळ काढणारं नाही आहे. त्यांनी त्या गोष्टीचा खूप आमने-सामने सामना पण केलेला आहे, आणि त्याच्यातनं लोकांच्या मनामध्ये पुन्हा एकदा त्या विशिष्ट कुटुंबाविषयी, विशिष्ट व्यक्तीविषयी किंवा ज्याला आपण विशिष्ट रिजिमविषयी म्हणून थोडी सहानुभूती निर्माण करता येते. कारण इराणमध्ये पण 2 घटक आहे, एक समर्थकांचा आहे, एक विरोधकांचा आहे. त्यामुळे थोडीशी सिंपती पण त्यांना त्या केसमध्ये गेन करता येते. आणि दुसरं जर त्याच्यामध्ये एक मायन्यूट फॅक्टर आहे, पण तुम्ही जर त्या आयातुल्ला अली खामेनींचं वय बघितलं तर ही वॉज ऑलमोस्ट 89-90 इयर्स ओल्ड. त्यामुळे एवढं वय असताना अजून त्यांना पुढं किती स्पेस होती ना. समजा नैसर्गिक मृत्यू जर त्यांना आला तर त्याच्यामध्ये त्यांना एवढं मायलेज मिळालं नसतं जेवढं त्यांची हत्या झाल्यामुळे त्यांना ते डोमेस्टिकली क्लेम करता येऊ शकेल. त्यामुळे त्यांनी पण हा एक प्रॅक्टिकल विचार केला असू शकेल की आता मी तसं करण्यापेक्षा जर आपल्यावरती ती वेळ असेल आणि समजा आत्ता ती लपून बसली असते किंवा त्यांनी कुठं सुरक्षित स्थळ जरी गाठलं असतं तरी अमेरिकेने त्यांना शोधून जे करायचं ते केलंच असतं. ते निश्चित आहे त्याच्यामध्ये. हो, कारण त्यानंतर ना हे म्हणजे इराणच्या बाबतीत हे पण घडलं की त्यांचे राष्ट्राध्यक्ष मुले पण त्यानंतर जो PR नाही म्हणता येणार, पण जो व्हिडिओज वगैरे व्हायरल होत होते त्यात तो खमेनीचा एक व्हिडिओ व्हायरल होता की ज्याच्यात एक मुलगा त्यांना विचारतो की मला शहीद व्हायचं आहे. आय थिंक तो आपल्या सगळ्यांच्या ह्याच्यावर आला असेल, आणि तेव्हा ते त्याला म्हणतात की नाही तुला पहिलं शिकायचं आहे, मोठं व्हायचं आहे, सायंटिस्ट व्हायचं आहे, 80 वर्ष इस्लामची किंवा देशाची सेवा करायची, आणि मग तुला शहीद व्हायचं आहे. समोर त्या नॅरेटिव्ह बरोबर हे बरोबर गेलं. असं मी म्हटलं ना की इंटरनॅशनल रिलेशन्समध्ये कुठलीही मूव अशी अनप्लॅन्ड किंवा त्याला थॉट दिलेला नाही अशी मूव नसतेच मुळात, कारण त्याचे रिपरक्युशन्स हे खूप प्रदीर्घ काळ दिसतात. त्यामुळं प्रत्येक गोष्ट कॅलिब्रेटेडच असते, ठरवून केलेलीच असते असं आहे. आयतुल्ला खामेनीचं सर मागचं जर पाहिलं हिस्ट्री की त्यांनी ट्राय केलं होतं की रिलिजियस लीडर मीच सगळ्यांचा सुप्रीम आहे, सगळ्या कंट्रीचा, स्पेशली गल्फ कंट्रीचा. त्याच्यात पण त्यांना काही फारसं हे मिळालं नाही, म्हणजे यश मिळालं नाही तसं. तो एक अमेरिकेचा तो एक कारण होतं का की मेजरली की हा रिलिजियस लीडर जर एस्टॅब्लिश झाला एवढ्या सगळ्या मुस्लिमांचा लीडर बेसिकली. नाही, आता मी म्हटलं की तसं इराणची आयडेंटिटी ही काही अरब आयडेंटिटीमध्ये ते मोडत नाही. पहिली गोष्ट अगदी लँग्वेज पासून, कल्चर पासून, बाकीच्या देशांपासून ते खूप भिन्न भिन्न आहेत. पण एक महत्वाचा फॅक्टर आणि विशेषतः जो ग्लोबलायझेशन नंतर जो जास्त प्रकर्षाने समोर येतो तो एक इकॉनॉमिक फॅक्टर, त्याला आपण आर्थिक घटक असं म्हणूया. कारण तुम्ही बाकीचे देश बघितले तर ते विशेषतः UAE आहे किंवा सौदी अरेबिया ते इकॉनॉमिकली फार प्रोग्रेसिव्ह झालेलं आहे. आणि एका सर्टन लेवल नंतर जेव्हा तुम्हाला इकॉनॉमिक रिसोर्सेस तुमच्या हातामध्ये येतात, तुमचा ट्रेड वाढलेला आहे, त्या केसमध्ये रिलिजनचं महत्त्व कमी होत नाही. पण मग तुम्ही कुठं जाऊन त्या रिलिजनला, कुठंपर्यंत रिलिजनला डिफेंड करायचं आहे हा विषय तिथे येतोच. म्हणजे 2023 चायनाने एक डील ब्रोकर केली, म्हणजे पीस डील ब्रोकर केली कोणासोबत, तर मग सौदी अरेबिया आणि इराणसोबत. म्हणजे आपण जर बाहेरून जर बघत गेलो त्या गोष्टीकडे आपल्याला वाटतं की ते फक्त मुस्लिम देश आहे. ते फक्त मुस्लिम देश नाही आहे, पंथवाईज ते वेगळे आहेत. आणि त्याच्यामध्ये चायनासारख्या देशाला तिथे ती डील ब्रोक करावी लागली. आणि इराणच्या पण ही गोष्ट लक्षात आली की असं की आर्थिक कारणं जी आहेत किंवा आर्थिक प्रगतीला तुम्ही फार काळ थोपवू नाही शकत. जगातले बाकीचे देश जे आहेत ते फार आर्थिक घोडदौड करतात, आपल्या देशात लोकांना ती जर फॅसिलिटी मिळत नसेल तर लोकांच्या मनामध्ये त्याचं चांगलं इम्प्रेशन पडत नाही. जसं USSRच्या केसमध्ये झालं होतं की अमेरिकेने प्रचंड आर्थिक प्रगती केली आणि USSRचं डिसइंटिग्रेशन झालं. त्याच्यामागे हे वन ऑफ द रिझन होते की इकॉनॉमिक बेनिफिट्स त्यांना काहीच मिळत नव्हते त्या लोकांना. त्यामुळे लोक आतून विरोध करायला सुरुवात करतात, भले तो 5-10 वर्षात नाही झाला तर इव्हेंच्युअली तो होणारच असतो. त्यामुळे इराणनी पण ते सौदी अरेबियाशी खरं तर जुळून
घेतलं होतं. त्यामुळे मला असं वाटतं की इकॉनॉमिकली ते जे तुलनेने बाकीच्या देशांच्या तुलनेने जे मागास होते, तर तो एक फॅक्टर त्याच्यातला आहे महत्त्वाचा आहे. आपण सर जुळवून घेतो म्हणतो किंवा ही जुनी डील झाली वगैरे, पण आता जेव्हा वॉर चालू आहे तेव्हा इराणने अगेन अमेरिकन बेसिस आहेत म्हणून असेल पहिलं रिझन, पण हे सगळे अरब किंवा आपण GCC कंट्री ज्यांना म्हणतो ते सगळे टार्गेट केलेत. म्हणजे सौदी टार्गेट आहे, UAE टार्गेट आहे, म्हणजे दुबई पार्ट UAEचं तर दुबई टार्गेट आहे, कुवेत आहे, अगदी बहरीन जो आत्तापर्यंत त्यांच्यात निगोशिएट करत होता तो सुद्धा टार्गेट आहे. सो यांना टार्गेट करण्यामध्ये अमेरिकेला धडा शिकवणं हा आहे की तुम्ही मोठी चूक केली की अमेरिकेसारख्या देशाला एवढं तुम्ही डीप घुसून दिलंय या रिजनमध्ये, हे एक सांगणं होतं. ह्याच्या मागचे रिझन काय होतं की त्यांनी आजूबाजूचे सगळे देशांना टार्गेट केलं. नाही, आता ज्या देशांना इराणने टार्गेट केलेले ते देश काही इराणचे तसे शत्रू नाही. त्यांनी जे स्पेसिफिकली टार्गेट केलं ते अमेरिकन बेस टार्गेट केलेले आहे. त्याच्यानं त्यांना एवढंच करायचं आहे की बाबा अमेरिकेला हे दाखवून द्यायचं की आम्ही तुम्हाला काहीतरी डॅमेज करू शकतो. कारण प्रॅक्टिकली इराणला अमेरिकेत जाऊन तिथे हल्ला करणं कुठल्याही अर्थाने शक्य नाही. त्या भौगोलिकदृष्ट्या शक्य नाही, आर्थिकदृष्ट्या शक्य नाही आहे, स्ट्रॅटेजिकदृष्ट्या पण शक्य नाही. मग काय करू शकतो आम्ही? तर रिॲक्शन तर तुम्हाला काहीतरी द्यावीच लागणार. तुम्ही रिॲक्शन कशी देऊ शकता? त्यांचे बेसेसच टार्गेट करू शकता. त्यामुळे हे देश खरं इराणचे शत्रू नाही आहेत. आणि ह्याच्यामुळे या देशांना किंवा इतर जे इकॉनॉमिक रिपरक्युशन्स आहेत, जसं की दुबईमध्ये काही लोकांना अडकून राहावं लागलं, मग समजा भारतीय लोक त्याच्यामुळे अडकून राहिले, मग ते लोक मग प्रेशर क्रिएट करतील की नाही बाबा हे आम्हाला आता आमच्या लोकांना तुम्ही लिवे द्या, आमच्या लोकांना सेफ पॅसेज याच्यातून मिळाला पाहिजे. मग त्या देशांना पण जर इकॉनॉमिकली त्याची काही कॉस्ट सहन करावी लागत असेल, इन टर्म्स ऑफ टुरिझम अफेक्ट झाला आहे, ट्रॅव्हल किंवा इव्हन ट्रेड पण अफेक्ट होऊ शकतो, तर ते मग इनडायरेक्टली अमेरिकेवरती प्रेशर क्रिएट करतील की फार काळ नको, म्हणजे अगदी ते फार दीर्घकाळ चालवायचं असेल तर याची आर्थिक किंमत त्यांना चुकवावी लागणार आहे. त्यामुळे अगदी दीर्घकाळ तर नाही, किमान पक्षी त्यांना अमेरिकेला मेसेज द्यायचा की तुम्ही असं करत राहिलं की मी तुम्हाला डॅमेज करू शकतो. म्हणजे हेही झालंय की सौदी किंवा हे लोक खूप असे ॲग्रेसिव्ह स्टेटमेंट नाही देत आहेत इराणच्या विरोधात किंवा ह्या युद्धाच्या विरोधात की नाही आता आम्ही आमच्यावर हल्ला झालाय तर आम्ही इराणला संपूच टाकू वगैरे. ही टोकाची भाषा ह्या म्हणजे आपण ज्या म्हणतो अरब कंट्रीज किंवा ह्या जो गल्फ कंट्रीज आहेत त्यांच्याकडून नाही होत आहे ही भाषा. ह्याच्यात दुबईचे इकॉनॉमी म्हटलं तुम्ही, दुबईचं एक इंटरेस्टिंग उदाहरण होतं. कारण त्याच्या आधी माझ्या फीडवर येत होतं की सगळे श्रीमंत दुबईला चालले आहेत, दुबई कसं सेफ आहे, दुबई कसं क्लीन आहे, टॅक्सेशन सगळं हे आहे. सो हे सगळं सिनारिओ होता ना, आता दुबईवर बॉम्ब पडत आहेत. सो हे किती लेवलचं इकॉनॉमिक डिस्ट्रप्शन होणार आहे. नाही, अजून पण दुबई हे जगातलं संरक्षित शहर मानलंच गेलेलं आहे. आणि तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला दुबईमध्ये कुठल्या कॅज्युअलिटीज झाल्या असं वाचण्यात येतच नाही ना. एखादा रनवे इफेक्ट झालाय कुठल्या एअरपोर्टवरती, एअरस्ट्रिपवरती त्यांनी बॉम्बिंग केलेलं, ह्याच्या पलीकडे तिथं काही फारसं झालेलं नाही. ओके. आणि दुसरी गोष्ट, हे देश त्यांच्याविषयी काही फारसं बोलत नाहीत, कारण ही सिच्युएशनच खूप चिघळलेली सिच्युएशन आहे की आपण नेमकी बाजू कोणाची घ्यायची. म्हणजे आपण जर आंतरराष्ट्रीय राजकारण समजून घ्यायचं झालं ना, मी तुम्हाला सोबं उदाहरण देतो की जसं एखादं गाव असतं, गावामध्ये एखादा मोठा माणूस असतो ज्याला आपण समजता गावातला पाटील असं समजूया. तो आर्थिकदृष्ट्या राजकीयदृष्ट्या माझा हेवी वेट माणूस असतो. गावामध्ये अशा वेगवेगळ्या गल्ल्या आहेत समजा, किंवा आपण त्याला म्हणू की ही म्हणजे गावामध्ये असे वेगळे भाग असतात. आपण जग जर तसं समजलं तर जग हे जर गाव असेल तर अमेरिका जगाचा स्वतःला पाटील समजतं. अर्थात तो त्यातला एक मी फार भारी माणूस आहे, हेवी वेट माणूस आहे राजकीयदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या सगळ्यांना. आणि बाकीचे जे कॉन्टिनेंट्स आहेत ते त्या गावातल्या गल्ल्या आहेत असं आपण समजूया. आणि आता ही इराणच्या आजूबाजूला हे सगळे देश आहेत, तर त्यांना असं कुठल्याच लोकांना असं वाटत नाही की आपल्या गल्लीमध्ये फार काळ अशांतता नांदायला पाहिजे. आपला शत्रू जरी असलं तर ते आपल्या भागामध्ये फार अशांतता असायला. इव्हन आपली बिल्डिंग आहे समजा, आपल्या बिल्डिंगमध्ये आपल्या एखादा शत्रू जरी असलं तरी आपल्याला असं वाटत नाही ना की त्याच्यामुळे आपल्यामध्ये फार अशांतता नांदायला पाहिजे. त्याला जर डील करणारं कोणी आलं तर आपण काही आपल्याला तात्पुरतं ते मिळू शकेल की आनंद मिळेल, नाही त्याला डॅमेज झाला, पण ते दीर्घकाळ चालणारं त्यांना परवडणारं नाही. ह्या देशांना पण असं वाटत नसावं की अमेरिका तिथे दीर्घकाळ असायला पाहिजे. कारण प्रदेशामध्ये जी अशांतता माजेल ना, त्यातनं जे काही नुकसान होणार आहे ते भरून निघायला खूप वेळ जाऊ शकतो. आणि सगळ्याच आर्थिक नुकसान आहे, राजकीय नुकसान आहे, लोकांचं जे नुकसान आहे ते मग न भरून निघणारं नुकसान आहे. म्हणजे ह्याच्यात पण निर्णय अमेरिकेने घेतलाय, पण नुकसान ह्यांना सहन करावं लागतं ना, कारण ह्यांच्या बॉर्डरवर युद्ध खेळलं जातं किंवा यांच्या देशातून अटॅक होते. अमेरिकन बेसेस सगळे ह्या गल्फ देशांमध्ये. अमेरिकेची कोल्ड वॉर जर बघितलं तर तुम्हाला तसं लक्षात येईल. कोल्ड वॉरमध्ये पण तेच झालेलं. कोल्ड वॉरमध्ये त्याला कोल्ड वॉरच म्हटलं गेलं का, कारण ते अमेरिकेची भूमिती कधी झालंच नाही, ते बाकीच्या बऱ्याच ठिकाणी झालं ना. अर्थात अमेरिका थोडं त्यांना इकॉनॉमिकली कॉम्पेन्सेट करू शकते, पण तो नंतरचा मुद्दा आहे. सर हा एक मग रेस्ट ऑफ द सगळ्याच छोट्या छोट्या कंट्रीना मोठा थ्रेटच आहे आणि ती भीती पण आहे की उद्या थोडीफार तुमच्या इंटरनल अशांततेचं कारण देऊन अमेरिका तुमचा अध्यक्ष मारेल आणि मग त्या राष्ट्राला काही महत्वच राहत नाही ना. नाही, आता कसं आहे की आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये खरं तर रूल बेस्ड इंटरनॅशनल ऑर्डर असायला पाहिजे असं म्हटलं जातं. आता हे रूल ठरवलेत कोणी, सगळ्या राष्ट्रांनी मिळून ठरवलं, पण त्याच्यामध्ये पण तो मोठा वाटा कोणाला मिळालेला आहे तर तो अमेरिकेलाच मिळालेला आहे. म्हणजे
पोस्ट सेकंड वर्ल्ड वॉर नंतर जी वर्ल्ड ऑर्डर शेप झाली त्याच्या मागे महत्वाचं स्थान आहे अमेरिकेने स्वतःकडेच ठेवलेलं आहे. त्यामुळे अमेरिका बनवेल तोच नियम असल्यासारखा आहे एक. आणि दुसरी गोष्ट की आपण जर बारकाईने निरीक्षण केलं अमेरिकेचं सिंपल म्हणणे की आम्ही ही गोष्ट तुम्हाला सांगतो तुम्ही करा, तुम्ही करत असाल तर तुम्ही आमच्या बाजूचे नसाल तर आम्ही तुम्हाला कुठल्या ना कुठल्या पद्धतीने त्याच्यामध्ये काही ना काही ते करण्याचा प्रयत्न करू. त्यामुळे जे सार्वभौमत्व ज्याला म्हणतो आपण सॉव्हर्निटी जी आहे तिला अमेरिकेने नेहमीच दुसऱ्या देशांची कॉम्प्रोमाइज करण्याचा प्रयत्न केला जेव्हा ते अमेरिकेचं ऐकत नाहीत तेव्हा. आणि इथं मला अजून 2 ॲडिशनल पॉईंट हायलाईट करावेसे वाटते. जसं आपण तेलाविषयी बोललो ऑइल ते तर आहेच म्हणजे ऑइल इज गोइंग टू बी अ इम्पॉर्टंट फॅक्टर. पण इथे रिलिजनचा अँगल पण याच्यामध्ये आपल्याला नाकारता येत नाही कारण अमेरिकेला विशेषतः 9/11 नंतर रिलिजनचं वावडं आलेलंच आहे. त्यामुळे मग तोही अँगल त्याच्यामध्ये आपल्याला नाकारता येण्यासारखा नाही. तुम्ही जर टार्गेट करणारे कंट्रीज जर बघितले इराक झालं, इराण झालं, अफगाणिस्तान झालं, हे सगळे इस्लामिक देश आहेत. ते खूप तर अमेरिकेला ती गोष्ट निश्चितपणे खटकलेली आहे की बाबा हे आपल्याला जर पुढे जायचं असेल किंवा आपल्या स्थानाला कोणी जर चॅलेंज करू शकत असेल तर हेच देश करू शकतात. इंटरेस्टिंग. आणि ह्या संपूर्ण ह्याच्यात ना आपल्याकडे पण रिॲक्शन्स आल्या. आता ते खोमेनी मेलेत तर काही लोकांना वाईट वाटतं, रिलिजियस अँगलने वाईट वाटतं. स्पेशली मुस्लिम समाजातले काही ठिकाणी लोक व्हायरल किंवा आता पण आपले गव्हर्नमेंटचे प्रतिनिधी जात आहेत किंवा विरोधी पक्षांचे प्रतिनिधी जातात आणि ते दुःख व्यक्त करतात. पण काहींचं म्हणणं होतं की आपण का दुःख व्यक्त करायचं आहे, तो माणूस तर प्रोटेस्टर्स ज्याच्या विरोधात जे प्रोटेस्ट करत होते त्यांना मारून टाकत होता किंवा बायकांवर बरेचसे निर्बंध होते, तिथली जनता मोठ्या प्रमाणात त्यांच्या विरोधात होती. तर मग आपल्याला का वाईट वाटायला पाहिजे, उलट आपण तर आनंद व्यक्त केला पाहिजे की असा कोणतरी एक माणूस मेला. सो या दोन्ही बाजूला तुमचं काय म्हणणं आहे, दोन्ही बाजू असं असताना? नाही याच्यामध्ये समजा दुःख व्यक्त केलं जात असेल तर काही सार्वत्रिक चित्र नाहीये. सार्वत्रिक नाही, ते काही ठिकाणी काही लोकांकडून झालेलं तसं एक प्रदर्शन आहे. पण ते पण तात्पुरती एक त्याला पण रिॲक्शन होती असं आपण म्हणूया की तात्पुरती घटना घडली म्हणजे त्यांना कदाचित हे सांगता पण येणार नाही की बाबा नेमकं काय त्याच्यामध्ये झालं असू शकेल किंवा त्यांना मारलं गेलं मग त्याच्या मागे इतर काही कारणं आहेत म्हणजे ते कोणाला खरंच एक्सप्लेन पण करता येणार. थोडी इमोशनल रिॲक्शन होती पण ती सार्वत्रिक निश्चितच नव्हती. तो एक त्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे. आणि बाकी आपण जर तसं बघायला गेलं तर इराण हॅज बीन व्हेरी गुड फ्रेंड ऑफ इंडिया. म्हणजे खूप आधीपासून तो चांगला आणि आपले कल्चरल लिंक्स पण त्याच्यामध्ये दिसतात. त्यामुळं मला वाटतं की त्याच्यापेक्षा आपला जो चांगला मित्र आहे तो अडचणीत आहे हीच आपल्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. कारण आपला ऑइल इम्पोर्ट घ्या, स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधनं येणारे जे काही आपलं ऑइल ट्रान्सपोर्ट आहे ते आपल्या दृष्टीने चिंतेची बाब आहे ना की कुठल्या नेत्याचं त्याच्यामागे हत्या झाली किंवा चांगला मित्र तुम्ही आता म्हणाले. इराण भारताचा चांगला मित्र कसा आहे थोडं अजून डिटेलमध्ये सांगू शकता? इराण भारताचा चांगला मित्र अशा अर्थाने की स्ट्रॅटेजिकली तुम्ही बघितलं तर आपल्या बाजूला अगदी अफगाणिस्तान, त्याच्या पलीकडे पाकिस्तान आहे, पाकिस्तानच्या पलीकडे इराण. जॉग्राफिकली बघितलं तर पाकिस्तान सुन्नी मुस्लिम देश आहे, इराण हा शिया मुस्लिम असणारा देश आहे. आपला शेजारी आपला शत्रू असेल तर त्याचा शेजारी हा त्याचा शत्रू असतो त्याने तो आपला मित्र आहे. त्यामुळे इराण तशा अर्थाने आपला मित्र आहे. दुसरं कल्चरल लिंक्स पण त्याच्यामध्ये खूप सारे आहेत जे आपल्याकडे पर्शियन जे आपण बोलतो किंवा लँग्वेज आणि फारसी भाषेचा जो प्रभाव आहे ते खूप आधीपासून तशा अर्थाने आपल्या त्यांच्याशी कल्चरल लिंक्स आहे. तिसरी गोष्ट नेहमीच आपल्याला त्यांनी संकटामध्ये समजा ऑइल आहे आपला तर ऑइल पण आपल्याकडे क्रूड ऑइल जे आहे ते तिकडून येतं किंवा स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ जी आहे ती इराण आणि म्हणजे पर्शियन गल्फ आणि ओमानला जोडणारी जी स्टेट आहे त्याच्यामध्ये पण आपला ऑइल ट्रान्सपोर्ट होत असतो. त्याला ऑल्टरनेटिव्ह रूट्स नाही आणि आपलं इराणचा काय बांधायला बांध नाहीये. त्यामुळे आपण त्यांच्याशी अगदी शत्रुत्व घेण्याचं खरं तर काहीच लॉजिक त्याच्या मागे नाही. आणि त्याच्या पलीकडे जर आपण इकडे अरब कंट्रीजमध्ये बघितलं तर खूप सारे इंडियन डायस्पोरा तिथे आहे. त्याची संख्या अगदी 1 कोटीपर्यंत पण जाते. UAE तर ते जवळपास 30 ते 40 लाखाच्या अगदी 45 लाखापर्यंत पण ते आहे. त्यामुळे आपल्याला असं काही कारणच नाही की इराण आपला शत्रू असायला पाहिजे आणि तशा अर्थाने तो आपला मित्र राहिलेला आहे. पण मग आपण थोडंसं अमेरिकेकडे झुकल्यामुळे मग कदाचित आपलं इंटरनॅशनल परसेप्शन तयार होत आहे ना पण सर तसं नाही. आता किसी जगातल्या बऱ्याच राष्ट्रांना माहिती आहे की अमेरिकेबरोबर एखादा देश संबंध ठेवत असेल तर त्या देशाचे पण काही ते कंपल्शन्स असू शकतात. म्हणजे भारताला अमेरिकेवर संबंध ठेवावेच लागतील ना. म्हणजे इराणशी संबंध ठेवायचे आहेत म्हणून अमेरिकेबरोबरचे संबंध आपण तोडू नाही शकत. तिथलं डायस्पोरा आहे, तिथली टेक्नॉलॉजी, तिथलं ट्रेड इन टर्म्स ऑफ व्हॉल्यूम आपण जर बघायला गेलो तर त्यामुळे इराणशी संबंध ठेवायचे म्हणून अमेरिकेशी तोडा असं काही नाही. आपले पण अनेक मित्र असतात, ते 2 मित्रांचं पटत नाही तरी पण आपले ते दोघेही चांगले मित्र असू शकतात आणि त्या प्रत्येकाला त्याची जाणीव असते. इराणला पण अर्थ त्याची जाणीव आहे, आपल्याला पण त्याची जाणीव आहे. त्यामुळं अमेरिकेशी आपले जरी संबंध सुधारलेले असले तरी आपण बॅकएंडनी किंवा इतर पद्धतीने इराणशी संबंध ठेवण्याचा प्रयत्न केलेलंच आहे. चबार पोर्टचं आपण उदाहरण घेतलं. म्हणजे आता चायनानी बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह आणला, त्याच्यानंतर मग त्यांनी पाकिस्तानचं गोदावरी पोर्ट ते डेव्हलप करतात. त्याला आपल्याला कुठला तर ऍक्सेस हवा होता पण अगदी त्याच्या पलीकडच्याच बाजूला जे आहे ते आपण चबार पोर्ट डेव्हलप करण्याचा निर्णय
घेतलं. आपल्याला पण त्याची सी रूटसाठी मदत होणार होती. आपला पण जो ट्रेड आहे त्याच्यामुळे फॅसिलिटेट होणार होता. आणि कसं असतं की ह्या ऑपॉर्च्युनिटीज असतात. समजा आपण ते डेव्हलप केलं नसतं तर कोणीतरी दुसरं केलंच असतं. मग कदाचित चायनाने तिथे जाणं आपल्यासाठी परवडणारी बाब नाहीये, कारण मग परत पाकिस्तानला चायना मदत करते, इराणला पण चायना मदत करायला लागली तर मग आपल्याला तिथे कोणी नैसर्गिक असा मित्रच उरणार नाही ना. त्यामुळे आपल्याला ते असे स्ट्रॅटेजिक ऑपॉर्च्युनिटीज घ्याव्याच लागतात. आणि म्हणूनच आपण ते पोर्ट डेव्हलप करतो किंवा ज्याची प्रोसेस चालूच आहे अजून जी आहे ती. आपली एक सुरुवात झाली होती ना, तुम्ही म्हटलं होतं की इराण काय व्हेनेझुएला नाही आहे. सो मला त्याच अर्थाने विचारायचं की आपण एवढं सगळं बघतो तर तिथली ती 2 नंबरची इकॉनॉमी फॉर एक्झाम्पल त्या एरियातली सौदी अरेबिया, आय थिंक सौदी नंतर इराणच जास्त मोठी अर्थव्यवस्था असेल, किंवा इराणचं फक्त इराणपुरता इन्फ्लुएन्स नव्हता तर त्या रिजनमध्ये होता. म्हणजे जरी सत्तेत नसले तरी काही बंडखोर त्यांच्या बाजूने होते. किंवा मी एक ऐकलं होतं की म्हणजे त्यांचे ॲक्सिस ऑफ रेजिस्टन्स आहे, प्रॉक्सी वॉर घडत आहे. सो हे टोटल इराणचं हे पण वलय मला जाणून घ्यायचं आहे की इराण म्हणजे त्यांच्या रिजनच्या बियॉन्ड किंवा त्यांच्या देशाच्या बाहेर सुद्धा इराणचा एक इन्फ्लुएन्स होता मोठा, इस्पेशली मिडल ईस्टमध्ये. तर तो इन्फ्लुएन्स कसा होता हे थोडं डिटेलमध्ये सांगा ना. नाही, इराणचा इन्फ्लुएन्स फार होता असं म्हणायला काही जागा खरं तर नाहीये. जे शियापंथीय देश आहेत तेच आहेत. म्हणजे तुम्ही बघितलं तर लेबनॉन आहे, लेबनॉनमधले शियाइट्स आहेत, किंवा हौती रिबेल्स आहेत, किंवा सिरियामधले काही आहेत जे शियाचं पालन करतात. त्यांच्याशी त्यांनी तो एक ॲक्सिस ऑफ रेजिस्टन्स करून एक इन्फॉर्मल विरोध करण्याचा त्यांनी प्रयत्न त्याच्यामध्ये चालू ठेवला होता. बाकीच्यांनी कोणी त्यांना तसं सपोर्ट केलेला नव्हता. आणि ह्याच्यामध्ये कसं आहे की इस्रायल पॅलेस्टाईन कॉन्फ्लिक्टला पण आपल्याला थोडं तसं लक्षात घ्यावं लागेल, कारण पॅलेस्टाईनला नेहमी इराणनी सपोर्ट केलेला आहे पॅलेस्टाईन, आणि ती गोष्ट इस्रायलला नेहमी खटकत आली. म्हणजे अगदी अब्बास ह्या लेवलपर्यंत जाऊन म्हणतात हे अमेरिकेचं युद्ध नाहीच आहे, ते इस्रायलचंच आहे, फक्त अमेरिका ते इस्रायलच्या बाजूने लढते अशा अर्थाने. त्यामुळे मला असं वाटत नाही की इराणचा इन्फ्लुएन्स फार होता, कारण त्यांच्यावरती सातत्याने अमेरिकेचं लक्ष असल्यामुळं त्यांनी स्वतःपुरती व्यवस्था करून ठेवली होती की स्वतःला जर आपल्याला वेळ आलीच युद्ध लढायची तर आपण काय करू शकतो. आणि दुसरे देश कसं आहे की दुसऱ्या देशाच्या रक्षणासाठी इराण नाही जाऊ शकत, त्याला खूपच मुळात मर्यादा बशरच्या वेळी दिसल्या जाईल सिरिया. आणि इव्हन हे जे हौती रिबेल्स आहेत किंवा हे सगळ्यांची जे एक्सिस ऑफ रेजिस्टन्स आहे किंवा इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड कॉप्स आहेत, तर ते बाहेर जाऊन दुसऱ्याचं रक्षण करतील अशी शक्यता नाही. ते बाहेर गेले की इथं काहीतरी होऊ शकेल. अमेरिकेचं तसं नाही, ते कुठं पण जाऊ शकतात, आणि त्यांनी ते खूप तशा प्रकारची व्यवस्था आधीपासून क्रिएट करून ठेवलेली आहे. त्यामुळे इन्फ्लुएन्स मला वाटतं की फार मर्यादित होता, स्वतःपुरताच तो होता. आणि त्यांना फक्त इट वॉज लाईक जस्ट लाईक दे वर माइंडिंग देअर ओन बिझनेस. फक्त अमेरिकेला ही गोष्ट खटकत होती, नाही तुम्ही असं नाही करायला पाहिजे. एक्झॅक्टली. सो ते आता तो इस्रायलचाच मुद्दा मला म्हणायचा की सो मग नेमकं युद्ध कोणाचं का इस्रायल खरंच तेवढं म्हणजे काय म्हणतात इस्रायलसाठी अमेरिका लढते, कारण आपल्या बोलतोय सुरुवातीपासून अमेरिकाचं युद्ध आहे असं वाटतं आपल्याला. मग इस्रायलचं किती प्रमाणात युद्ध आहे, कारण ते लोक पण त्यांचा मेन कन्सर्नच तो होता की ॲटम बॉम्ब बनवतो, आणि ॲटम बॉम्ब बनवलं तर त्यांचंही इराणचं पण आय थिंक हेच म्हणणं होतं की पहिला तर तुम्हाला सोडणार नाही. आता समोर नॅरेटिव्ह तर असंच होतं की आम्ही ॲटम बॉम्ब बनवलं तर स्वसंरक्षणासाठी असेल, पण पहिला तो इस्रायलला पण धोका असेल. तर इस्रायलचा धोका किंवा इस्रायलची इन्सिक्युरिटी म्हणू शकतो, हा किती रोल प्ले करते या युद्धात. आणि याला एक जोडून सर म्हणजे दुसरी एक साईड याची की इस्रायलमध्ये पण नेतन्याहूबद्दलचं मत थोडंसं मागच्या काळात निगेटिव्ह राहिले, तिथली जनता त्यांच्या विरोधात आहे बरीचशी. इराणमध्ये पण तिकडे खोमेनींच्या विरोधात मागच्या काही वर्षात जास्त एक्स्ट्रीम होतं. तर तो एक कॉन्टेक्स्ट आहे की तो झाकण्यासाठी पण या युद्धाला जास्त पुढं केलं जाते. तर हा याच्याकडे कसं म्हणजे तुम्ही एक्सप्लेन कराल या गोष्टींना. नाही, आता कसं की इस्रायलमध्ये नेतन्याहू यांच्या विरुद्ध त्याला काही लोक विरोध करत होते, इराणमधले खामेनींना काही लोक विरोध करत होते. आता इराणची लोकसंख्या आणि इस्रायलची लोकसंख्येचं कम्पॅरिझन होऊ शकत नाही, त्यांचा जॉग्राफिकल साईजचं पण कम्पॅरिझन होऊ शकत नाही. आणि कुठलं पण नेतृत्व असताना तुम्ही जर अलीकडच्या काळामध्ये बघितलं तर त्यांनी स्वतःच्या पोझिशन्स एवढ्या कन्सॉलिडेट करून ठेवलेल्या आहेत, त्यामुळे किती पण विरोध असला तर त्याला ते मोडून काढताना आपल्याला दिसतातच. पण तो विरोध मोडून काढायचा म्हणून त्याला कव्हर म्हणून युद्ध असं मला वाटत नाही, कारण त्याची किंमत जास्त आहे. युद्ध आपण विरोध मोडून काढण्याची किंमत आणि युद्धाची किंमत याच्यामध्ये खूप आसमानचा फरक आहे एक. आणि दुसरं ओव्हरऑल आपण लोकांचा विचार केला तर सामान्य लोकांना प्रत्येक देशातला हे फार युद्धकाळ चालावा असं वाटतच नाही, कारण त्याच्यामुळे सगळ्यात जास्त व्यक्तिम हे इनडायरेक्टली तेच असतं. त्यामुळे नेतन्याहूंनी जे सुरू केलं किंवा त्याला इस्रायलमध्ये लोकांचा विरोध होतो त्या कारणासाठी असणारच आहे की आपण किती काळ असं लढत राहायचं. कारण मी इस्रायल बघितलं तर कॉन्स्टंट इस्रायल हे ऑक्युपाईड सारख्या फायटिंगमध्ये, म्हणजे ते 1920s पासून जर तुम्ही बघितलं तसं जसं त्यांनी ते ऑक्युपाय करायला सुरुवात केली, ते कॉन्स्टंट मोड ऑफ वॉरमध्येच असतात. म्हणजे संपूर्ण देशभरच तुम्हाला बंकर काढावं लागतात, सगळं ते कॉन्स्टंट त्याच फेजमध्ये ते असतं. म्हणजे तिथल्या शाळेत जाणाऱ्या मुलांमध्ये अगदी किंवा तिथे लोकांना तो विचारच तो करावा लागतो की नाही आपण कसं कॉन्स्टंटली प्रिपेअर असायला पाहिजे. तो एक त्याच्यातला फॅक्टर आहे. पण लोकांना वाटत नसावं की फार काळ युद्ध चालायला
पाहिजे. आणि आधीचा जो प्रश्न होता त्या केसमध्ये की बाबा इस्रायलचं जे काही आहे ते, मग इस्रायलचं युद्ध आहे का अमेरिकेचं युद्ध आहे. इस्रायल आणि अमेरिका तसे फार वेगळे आहेत असं दिसतच नाही. त्याचं कारण पण आहे की त्यांच्यामध्ये कॉम्युनिटी रिलिजनची पण आहे, म्हणजे इकडचे जीव आहेत तिकडचे जीव आहेत. अमेरिकेच्या डिसिजन मेकिंगमध्ये विशेषतः फायनान्शियल याच्यामध्ये जीव लोकांचा मोठा प्रभाव आहे. मग ते पण एक जुळून घेणारा फॅक्टर. आणि तुम्ही जर तो सगळा प्रदेश बघितला तर त्याच्यामध्ये अमेरिकेला रिलायबल पार्टनर कोण मिळू शकेल, तर तो नेहमीच इस्रायल राहील. त्याच्यामध्ये त्यांना तो इस्रायलच राहिलेला आहे, कारण त्या सगळ्यांमध्ये इस्रायल ऑड मॅन आउट आहे. कारण रिलिजन वाईज आपण बघायला गेलो तर रिलिजन वाईज तर तिथे सगळं इस्लामचा फॉलो करणार असेल तर हा मध्ये ज्यूचं पालन करणारा देश आहे. त्यामुळे इस्रायलला पण असं कोणतं आलाय नेहमीच हवा आहे की जो त्यांची तिथे बाजू घेऊ शकेल. त्यामुळं अमेरिका इस्रायल हे तसे फार वेगळे नाही. जी टेक्नॉलॉजी इस्रायलकडे असते तीच अमेरिकेकडे असते किंवा व्हाईस वर्सा आहे. फायनान्शियली पण ते त्यांना नेहमी सपोर्ट करताना दिसतात. त्यामुळं हेच आहे. आणि उद्या अमेरिकेला ही गोष्ट झालीच, समजा इस्रायलला अगदी सिक्युअर त्यांची स्वतःची टेरिटरी मिळाली तर त्याचा फायदा अमेरिकेलाच आहे. परत त्यांना हस्तक्षेपासाठी हक्काची जागा मिळेल. जसं की एका शहरामध्ये आपलं घर आहे पण आपण कधी म्हणतो दुसऱ्या शहरामध्ये गेल्यानंतर माझं हक्काचं घर असायला पाहिजे, तसं उद्या अमेरिकन लोकांसाठी इस्रायल होऊ शकेल त्या केसमध्ये. समोर रिस्की गेम नाही का की तुमच्या शेजाऱ्यांना तुम्ही कायम मारतच राहता, कायम बॉम्बिंगच चालू आहे. म्हणजे पॅलेस्टाईनचं झालं, हे झालं, आता लेबनॉनवर हल्ले आहेत, सिरियामध्ये रँडमली झालं. मग हे इस्रायलसाठी म्हणजे सारखं युद्धात जसं आपण म्हटलं लोकांना नाही आवडणार पण डिसिजन मेकर्सना पण त्यांना कळत असेल ना हे कुठेतरी आपल्या पण अंगलट येण्यासारखं की सारखं आपण युद्धात आहे. एक आपली चूक आणि खूप मोठा परिणाम आपल्याला त्याला भोगावा. म्हणजे आपल्याला आता चांगलं वाटतं समोर आपल्याकडे इस्रायलबद्दल खूप पॉझिटिव्ह हे पण आहे की लाईक इस्रायल देश असा आहे त्यांनी अडॉप्ट केलं वगैरे. अडॉप्ट करणं एक गोष्ट झाली पण तुम्ही सतत एका थ्रेटमध्ये जगताय. म्हणजे तुम्ही थ्रेट टॅकलही करू शकाल, म्हणजे त्या धोक्याचा तुम्ही काहीतरी सामनाही करू शकाल, पण तुम्ही सतत धोक्यात आहे ही एका देशासाठी अवघड गोष्ट नाही का खूप. मग त्यांच्याकडे असा पर्याय नाही, कारण हे जर कॉन्स्टंटली प्रिपेअर्ड नसतील तर मग दुसरे देश आहे समजा पॅलेस्टाईन आहे किंवा मग बाकीचे देश त्यांच्याविरुद्ध कृती करायचं थांबणार नाही. त्यामुळे त्यांना कॉन्स्टंटली स्वतःला प्रिपेअर ठेवायलाच पाहिजे. म्हणजे मी जर प्रिपेअर्ड नसेल तर माझा शत्रू माझ्यावरती हल्ला त्यांच्याकडे पर्याय उरलेला नाही, कारण ती एकदम जिओ स्ट्रॅटेजिक सिच्युएशनच अशी आहे की त्यांना स्वतःला तसं करण्यापासून प्रिपेअर ठेवण्यापासून काही दुसरा ऑप्शनच त्याच्या केसमध्ये दिसत नाही. म्हणजे अगदीच सगळ्यांनी जर शांततामय जगायचं ठरवलंच तर होऊ शकेल, पण तसं कोणी दिसणार नाही. कारण लोकांना कसं असतं की समजा त्यांच्या कुठल्या फॅमिलीत कोणीतरी आधीच्या युद्धामध्ये मारलं गेलेलं असतं किंवा त्यांना त्याचा त्रास सहन करावा लागलेला असू शकतो. मग तो व्यक्ती त्याच्यामध्ये ती गोष्ट डोक्यात ठेवून असतो मी या सगळ्यांना काहीतरी बदला, किंवा कॉन्स्टंटली ती गोष्ट पुढच्या जनरेशनकडे पास होत जाते. त्यामुळे तसंच येते ती सिच्युएशन. म्हणजे रिअल पॉलिटिक्समध्ये कम्प्लीट पीस असं काय किंवा पीस आणि या सगळ्या गोष्टी तेवढा मॅटर नाही करत आहे. नाहीच करत. आणि थोडं त्यांना इकॉनॉमिकली पण लिमिटेशन्स. आणि अगेन तो सर तो मुद्दा पण लय किचकट आहे ना, इस्रायल पॅलेस्टाईन ते सॉर्ट होण्यासारखंच ठेवलं नाहीये. म्हणजे त्याच्यामध्ये पण त्यांचं म्हणणं आहे की नाही हे सगळं आम्हालाच पाहिजे. त्याला कसं की आम्हालाच पाहिजे, आता ह्याला काही दुसरं असू शकत नाही. आणि तसं इस्रायल म्हणजे जीव जे इतरत्र जगभरामध्ये पसरले होते ते इव्हेंच्युअली जेव्हा तिथे सेटल होण्यासाठी परत आले तर त्यांनी पण ती टेरिटरी क्लेम केली की नाही आम्हाला जी टेरिटरी मिळायला पाहिजे. कारण हे तेव्हाच पीसफुली सेटल झालं असतं आता ते वाढलंच नसतं. पण तेव्हापासून जो संघर्ष चालू आहे तो जनरेशन टू जनरेशन पास ऑन होताना आपल्याला दिसतो. याच्यावर ऍक्च्युली हा टॉपिक असा याच्यावर आपण वेगळं बोलू शकू. अजून एक आहे की अनुभव. सो इराणचा जो हल्ला झाला त्याचं एक मेजर कारण देण्यात होतं किंवा ह्याच्या आधी पण त्यांचे बरेचसे सायंटिस्ट मारले होते किंवा त्यांच्या त्या रिव्होल्युशनरी कॉप्सचे हेड वगैरे मारले जात होते. त्याच्यामागे रिझन दिलं जात होतं की हे अणुबॉम्ब बनवतात. आणि मी एक इंटरेस्टिंग अनालिसिस वाचलं होतं की हे बरोबर आहे की अणुबॉम्ब सगळ्यांकडे नसले पाहिजेत किंवा पीस असला पाहिजे जगात. जेवढे अणुबॉम्ब वाढतील तेवढा धोका होईल. पण त्यात असंही लिहिलं होतं की इराणची सगळ्यात मोठी चूक आहे की त्यांनी अणुबॉम्बच नाही बनवला. जर सर तुम्हाला वाटतं सर इराणकडे अणुबॉम्ब असता तर एवढं त्यांना सहन करायला लागलं नसतं. सहनपेक्षा एवढा कठोर त्यांच्या दारात आलं नसतं, त्यांच्यावर ही वेळ आली नसती. नाही आता अणुबॉम्ब आपण ज्याला म्हणू की तो न्यूक्लिअर वेपन्स हे बऱ्याच देशांकडं आहेत, पण अगदी ते वापरायचे का नाही याच्याबद्दल त्यांना फारच म्हणजे दॅट इज अ रिअल क्वेश्चन. म्हणजे इराणचा तो न्यूक्लिअर प्रोग्राम आहे हे अमेरिकेने प्रिटेक्स्ट किंवा सबब म्हणून सातत्यानेच ती पुढे केलेली आहे की बाबा तुमच्याकडे आहे. ती नसेल तर ह्यांना हस्तक्षेप करण्याचा काही चान्सेस मिळणार नाही. एक मुद्दा तो आहे. आणि अमेरिकेचं इंटेलिजन्स इस्रायलचे इंटेलिजन्स एवढं जर त्या केसमध्ये स्ट्रॉंग असेल तर त्यांना माहिती नसेल का ते ॲटॉमिक वेपन बनवतात का न्यूक्लिअर वेपन बनवत नाहीत का. त्यांना त्याची काही माहिती निश्चित असणारच ना. जगभरातली माहिती अमेरिकेकडे असेल इराणची का नसणार. पण कसं की ते संपलं तर मग तिथे त्यांना हस्तक्षेपाची दुसरी संधी मिळणार नाही. आणि इराणनी बऱ्याचदा सांगितलं की आम्ही ते बनवत नाही. कुठला देश स्वतः म्हणणारच नाही की आम्ही बनवतो. नेहमी म्हणणार की आम्ही वापर करतो पण पीसफुल रिझनसाठी तो करतो. आणि दुसरी गोष्ट इराणी बनवला नाही
असं जर असं कोणी सांगत असेल तर मी म्हणेन की समजा बनवलं जरी असता तरी असे किती बनवतील, किती त्याचा वापर करतील. ऑल द वे त्यांना इराणला कुठं जायचं आहे, अमेरिकेकडे जायचं आहे, किंवा ते न्यूक्लिअर वेपन्स तर आपल्या प्रदेशामध्ये वापर नाही करणार ना. म्हणजे समोर डेटरन्स नावाची एक टर्म येतं ना, म्हणजे अगेन मी हे वाचलेलं माझं डेटरन्स तर असायलाच पाहिजे. म्हणजे डेटरन्स डेटरन्स पहिलं आपण लोकांना सांगूया का, म्हणजे ते इझी पडेल, कारण मलाही या टर्म्स थोडा अवघडच नाही. डेटरन्स मध्ये काय केलं असतं की समोरच्या देशाला, शत्रूला भीती दाखवलेली असते की आमच्याकडे हे आहे, आमच्याकडे जर हे आहे तर तुम्ही आमच्यावर हल्ला केला तर आम्ही पण त्याला त्याचा वापर करू. म्हणजे डेटरन्स नावाची गोष्ट ऍक्च्युअली एक्झिस्ट करते, पण कसं की मला असं वाटतं त्याला भौगोलिक मर्यादा फार आहे. म्हणजे ऑल द वे तुम्ही इराण न्यूक्लिअर वेपन कॅरी करते कुठे, तर तिकडे अमेरिकेकडे घेऊन चाललेलं आहे, कारण त्यांना न्यूक्लिअर वेपनचा इथं वापर करून उपयोग होणार नाही, कारण त्यांनी वेगळं शत्रुत्व तयार. उद्या तुम्ही सौदी अरेबिया किंवा UAE मध्ये त्याचा वापर केला तर ते देशांना इराणला कधी माफ करणार नाही. तिथे ऑलरेडी त्यांचा वेगळाच संघर्ष सुरू होईल. त्यांना ऑल द वे तिकडे घेऊन जाऊन त्याचा वापर जर करायचा असेल तर त्याला मला वाटतं की खूप साऱ्या मर्यादा आहेत. आणि समजा इराणी अणुबॉम्बचा वापर केला तर अमेरिका थोडी शांत बसणार आहे. मग ते तर इतकं त्याचं मॅसिव्ह रिटेलिएशन करतील. म्हणजे डिटरन्सच्या अगदी पुढे जाऊन ते म्युच्युअल ॲश्युअर्ड डिस्ट्रक्शन ज्याला म्हटलं जातं, परस्पर विनाशाची हमी, मग त्याच्यामध्ये अमेरिकेची क्षमता मग इराणपेक्षा खूपच जास्ती आहे. मग ते करायची इराणला परवडणार नाही. सो म्हणजे अमेरिका एवढा मोठा आहे की अमेरिकेच्या पुढे जवळपास कोणत्याच देशाचा डेटरन्स मॅटर नाही करत, कारण रशिया सोडला तर, कारण रशिया त्यांना कनेक्टेड आहे. पण बाकीच्यांचा डेटरन्स हा टर्म मॅटर नाही करत मग अमेरिकेच्या पुढे. नाही, डेटरन्स कोणामध्ये असू शकतं जे शत्रू आमने सामने त्यांच्यामध्ये, जसं भारत पाकिस्तान, आपल्यामध्ये डेटरन्सला रोल जास्त आहे. अमेरिका एवढी शक्तिशाली देश असेल तर बाकीचे दुसरे देश असतील जर तेवढेच मग तुल्य नसतील तर तिथे डेटरन्सला फार स्कोप उरत नाही, कारण अमेरिकेला छोट्या किंवा इतर समतुल्य नसणाऱ्या देशांची मुस्कटदाबी करणं फार सोपं आहे. एक इकॉनॉमिक सँक्शन टाका, ते 5-6 महिने तिथे स्टँड स्टील राहतात. त्यांच्याकडे सगळ्यात मोठं वेपन आहे. डॉलरचा विषय आपण जर घेतला तर जसं रशियाला त्यांनी केलं. म्हणजे रशियाला आता काही, रशियाकडे न्यूक्लिअर वेपन नाहीत का? आहेत की. अमेरिका त्यांनी कुठं वापरले, कोल्ड वॉरमध्ये कुठंच वापरले नाही. रशिया युक्रेन युद्धामध्ये पण ते वापरले नाही. मग फिरून फिरून शेवटी ते आर्थिक कारणाशीच आलं. मग रशियावरती सँक्शन्स टाकले. इव्हन इराणवरती सँक्शन्स होते, आपल्यावरती पण अगदी अलीकडेपर्यंत त्यांनी आपण रशियाकडनं ऑइल इम्पोर्ट करतो म्हणून सँक्शन्स टाकले होते. आर्थिक मुस्कटदाबी केली की, आर्थिक नाकेबंदी केली की मग बाकी बऱ्याचशा गोष्टी त्यांच्यासाठी फार सोप्या होऊन जातात. आणि आजकाल तसंच होतंय. बेसिकली 40-45 वर्षापासून चालू आहे ना त्यांच्यावर सँक्शन्स इराणवर. मग इराणवरती सँक्शन्स बऱ्याच काळापासून आहे. 2003 नंतर ते अजून तीव्र करण्यात आलेलं आहे. मग लोकांना त्याचा काही रिअल लाईफ बेनिफिट मिळतच नाही खरं तर त्या सँक्शनचा. तुम्ही म्हणलं ना डॉलरचं, तर डॉलरचं एक महत्व कमीच्या नादात जेव्हा गद्दाफीच्या पण केसमध्ये पाहिलं लिबियाच्या त्यावेळेस पण डॉलरचा होता सेंटरला मुद्दा, आजही तोच आहे. तर अमेरिकेला ते सतत डॉलरचं ते जे आहे त्याचं महत्व अजिबातही थोडंफार कमी झालं की त्याला ती भीती आहे का की तो पुन्हा इस्टॅब्लिश करतो असं काहीतरी करून. आता बाकीचे छोटे छोटे देश घेतले तर ते डॉलरला खऱ्या अर्थाने चॅलेंज क्रिएट करत नाहीये. म्हणजे पोस्ट सेकंड वर्ल्ड वॉर जर आपण बघितलं, म्हणजे सेकंड वर्ल्ड वॉर पर्यंत कसला बिझनेस होता, पाऊंड मध्ये सगळं होतं, डॉलर करन्सी एस्टॅब्लिश झाली. हे छोटे देश डॉलरला तशा प्रकारे आव्हान देऊ शकत नाहीत खरं तर. त्यात इराण पण येतो. काय त्यांची इकॉनॉमी साईज आहेच किती मुळात ना, ते असं किती इम्पॅक्ट करू शकतात, ते इम्पॅक्टच करू शकत नाही. ट्रेड ऑइल मध्ये होतोय ना, जो त्याचा सिग्नलिंगशी संबंध आहे. त्याचा सिग्नल बाकीच्यांना द्यायचा. समजा मध्यंतरी ब्रिक्स कंट्रीजने असं ठरलं की आम्ही ब्रिक्स करन्सी पुढे आणणार आहोत. मग ट्रम्पने लगेच सांगितलं तुम्ही ब्रिक्स करन्सी आणून बघा, यू हॅव टू फेस द सँक्शन्स. मग इराण किंवा अगदी समजा लिबिया आहे, ते डॉलरला चॅलेंज नाही क्रिएट करू शकत, कारण त्यांचं ट्रेड व्हॉल्यूम खूप कमी आहे, साईज खूप कमी आहे. पण बाकीचे देश जेव्हा असं करायला जातील ना, तेव्हा त्याचा अमेरिकेला फटका बसू शकतो. त्यामुळे ते बाकीच्या देशांसाठी सिग्नल आहे की तुम्ही डॉलरच्या नादी लागलात तर तुम्हाला हे करावं लागू शकतं. तसा साधारणतः ते राजकारण आहे. सर, आता ॲक्च्युअली वॉरवर मला एक प्रश्न विचारायचा आता चालू आहे त्याच्यात, ही एवढी वन सायडेड आहे का की लाईक म्हणजे इराण इझिली एवढं डिफीट होऊ शकतं? कारण ह्याला दुसरा पण मला असं वाटतं बऱ्याच वेळा अफगाणिस्तान फॉर एक्झाम्पल, अफगाणिस्तानला खूप वेळ बॉम्बिंग झालं, खूप वेळ ऑपरेशन झाले, पण ते जिंकले नाहीत पण ते हरले पण नाहीत असं एक म्हटलं जातं. तालिबान फॉर एक्झाम्पल जिंकले पण नाहीत पण ते हरले पण नाहीत असं. तर इराणच्या बाबतीत काय होऊ शकतं की वन सायडेड एवढं वॉर आहे की नाही इराण बऱ्यापैकी तगदर आहे? नाही, आता हे अमेरिकेला तर तसं बघायला गेलं तर त्याला पण होण्याची निर्णायक विषय, डिसिसिव्ह व्यक्ती अमेरिका तशी कुठंच मिळाली नाही ना. ते अफगाणिस्तानमध्ये मिळाली ना, त्याच्या आधी ते व्हिएतनाममध्ये मिळाली. मग त्यांना असं म्हणलं की अमेरिकेचा विजय झाला असं आपण छाती ठोकून सांगूच शकत नाही. त्यामुळे इराणच्या बाबतीमध्ये पण अमेरिकेचा विजय झाला असं म्हणायला खूप लिमिटेशन्स येतील एक. आणि पण कसं आहे की अमेरिकेने 2-3 गोष्टी त्यांना साध्य करायच्या होत्या त्या केलेल्या आहे. एक तर जगाला मेसेज दिलाय, एक दुसरी गोष्ट त्यांनी त्यांचं नेतृत्व जे त्यांचा वैयक्तिक राग होता खामेनींवरती त्यांना संपुष्टात आणलेलं आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट ती अमेरिकेला जी आहे ती त्यांनी पुन्हा जगाला दाखवून दिली की बाबा आम्ही
हे हेजिमोनी तुमच्यावरती गाजवू शकतो. निर्णायक विजयाची शक्यता खूप कमी, कारण अमेरिकेला खूप अर्थाने ते करायचं. इराणला फक्त एकच गोष्ट करायचं, स्वतःचं संरक्षण करायचं. ओनली दे हॅव टू डिफेंड देमसेल्फ. त्याच्या पलीकडे इराणला काही त्यांना कुठं इराणला अमेरिकेवरती विजय मिळवायचा आहे. त्यामुळे त्याला ऑब्जेक्टिव्हली आपण विजय आणि पराजय अशा शब्दामध्ये बोलायला फार लिमिटेशन. थोडा काळ चालेल ते, त्याच्यामध्ये खूप सारं नुकसान होईल. इराण अजून 5-10 वर्ष त्याच्यामध्ये मागे जाईल. तो एकदा त्या गर्दीमध्ये सापडला की मग ते स्वतःच परत त्याच्यामध्ये ऑलरेडी आंदोलनं वगैरे होत होती. मग ते कसं आहे की त्या आंदोलनाकडे बघून मग आपल्याला असं वाटतं हा मग त्याच्यामध्ये पण अमेरिकेचा हात नाकारता येत नाही, कारण त्याचं बिजावर पण एकदा करून ठेवलं की हळूहळू ते सिस्टमला आतूनच ते खेळ करत जाईल. त्यामुळे मला असं वाटत नाही की ऑब्जेक्टिव्हली विजय आणि पराजय असं त्याच्यामध्ये बघायला किंवा एक पण नसेल अमेरिकेला ऑब्जेक्ट हरवायचंच आहे नाही. अमेरिकेचा रिसेंट अफगाणिस्तानचा पण अनुभव आहे. त्यांना माहिती की असं होऊच शकत. अगदी त्यांनी विड्रॉ तर एवढं केलं वेगाने, म्हणजे ट्रम्प यायच्या आधी थोडंसं त्यांनी इतक्या वेगाने विड्रॉ केलं की 6 महिन्याचे टाइम विंडो असताना महिन्याभराच्या आतमध्ये सगळं गुंडाळून परत गेले. तसं इराकमध्ये पण तेच झालं किंवा इव्हन त्याच्यामध्ये त्यांनी एवढं सगळं केलं, मग परत अमेरिकेने इराकमध्ये काय केलं? काहीच नाही केलं. त्यांना तशा हालतवरती सोडून दिलं. इराणचं पण तसंच होईल. ते काही काळ त्यांना ते करतील आणि त्या हालतवरती त्यांना सोडून देतील. अजून एक मुद्दा सर की दरवेळेस अमेरिका जे देतं ना की तिथे आता डिक्टेटरशिप वाढली आहे, स्त्रियांवरती अन्याय होतो वगैरे, आणि आता ह्याच्यामुळे उलट त्यांना न्याय मिळेल वगैरे, पण मेजरली फेल झाले तशानंतर पाहिलं तर, म्हणजे सगळ्या कंट्रीजमध्ये की आता आम्ही इस्टॅब्लिश करणार, पण तसं होत नाही. पण अमेरिकेत नॅरेटिव्ह मात्र चालवतं दरवेळेस. अमेरिकेने ते स्वतःच तो क्लेम करण्याचा प्रयत्न करते की आम्ही लोकशाही, मानवी हक्क, स्त्रिया, बालके यांचा मिळणारे हक्क ह्याच्यावरती त्यांचा नेहमी जोर राहिलेला आहे. कारण हे कसं आहे की बाकीच्या देशांना किंवा जे लोकशाहीवादी देश आहेत किंवा थोडेसे उदारमतवादी लिबरल विचारांचे लोक आहेत त्यांना कन्व्हिन्स करायला फार सोपं जातं. मग ती लोक मग अमेरिकेच्या धोरणाला क्रिटिसाइज करत बसतात. समजा स्त्रियांवरती अत्याचार होत आहेत, त्यांना समान हक्क दिले जात नाहीत, पण त्या केसमध्ये हे जे उदारमतवादी लोक आहेत ते काय करतात, ठीक आहे आता अमेरिकेची बाजू त्या केसमध्ये आपण लावून धरला पाहिजे, किमान पक्षी ते त्यांना तिथं उपलब्ध करून देणार. त्यामुळे बाकीच्या लोकांसाठी ते अमेरिकेने वापरलेलं आपण म्हणू की एक शुगर कोटेड पॉलिसी त्यांची आहे किंवा हे सांगायचं म्हणजे बाकीचे लोक त्याला फारसं जस्टिफाय होतंय ते जस्टिफाय म्हणजे अमेरिकेची ऍक्शन एका बाजूला जस्टिफाय करायचं असेल तर ह्याच्यापेक्षा वेगळी चौकट कुठली दिसत नाही त्या केसमध्ये. म्हणजे त्यांच्या हल्ल्यात तर सगळेच मरतात ना, परवा ते मग त्याच्याविषयी एक शब्दाने बोलत नाही. समजा शाळकरी मुलींवरती एका शब्दाने ते बोलत नाही, ते उलट सांगत राहणार तुमच्यामुळे झालं, तुम्ही आधी ऐकलं असतात तर मग आम्ही केलंच अशा पद्धतीने. याच्यात एक सर 2 मुद्दे, म्हणजे अगेन हे फक्त माझा बॉरोड इंटेलिजन्स आहे, म्हणजे मी हा यूट्यूबवर कुठेतरी ऐकला किंवा पेपरमध्ये ऐकला, म्हणजे याच्यात माझा काही स्टडी असंच नाही आहे. पण 2 मुद्दे मला थोडे कन्व्हिन्सिंग वाटले, स्पेशली न्यूजपेपरमध्ये वगैरे मी वाचलं होतं. कन्व्हिन्सिंगपेक्षा लॉजिकल वाटलं होतं, एकदा जे तुमच्याशी चेक करायचे वाटलं मला. एक तर असं होतं की इराण जो हमला आत्ता करंट युद्धाच्या स्टोरीज किंवा कॉन्स्पिरसी थेरीज ज्या येतात त्याच्यात, की इराणकडे अशी खूप छोटी छोटी शस्त्र बनवायची त्यांची स्ट्रॅटेजी आहे. लाईक ड्रोन असतील, बॅलिस्टिक मिसाईल्स असतील, आणि त्या कमी पैशात तयार होतात, लाईक समथिंग 5,000 to 50,000च्या रेंजमध्ये. आणि हे पाडायला अमेरिकेला $मिलियन्स ते त्यांची ती सिस्टीम आहे, पूर्ण डिफेन्सिव्ह सिस्टीम. तर ह्याच्यात इराण तग धरून राहील अशी एक थेअरी येते की लाईक इकॉनॉमिकली जरी डिस्पॅरिटी असली तरी तेवढी असिमेट्री नाही आहे, कारण त्यांच्याकडे पण खूप क्वांटिटीमध्ये छोटी छोटी शस्त्र आहेत, आणि त्या छोट्या छोट्या शस्त्रांशी लढायला अमेरिकेकडे एकच मोठं आहे ज्याचा खर्च पण खूप मोठा आहे, जो पेलवेल पण नाही बऱ्याचदा. सो ह्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की एवढं लक्ष देण्यासारखं आहे? मी खर्च पेलवेल असं मला वाटत नाही पहिली गोष्ट, कारण तुम्ही जेव्हा युद्धाची तयारी करता त्यावेळेला तुम्ही गृहीत धरलेली की तुम्हाला काही ना काही त्याचा खर्च येणार, आणि त्यांनी फार काळ चाललेलं असतं ते लक्षात घेतलेलंच नाही, जायचं पटकन करून यायचं, असंच त्यांचं साधारणतः धोरण त्याच्यामध्ये आहे. आता ह्याच्यामध्ये समजा तुर्कीनी, चायनाने इराणला जर अशी कुठली मदत केली असेल की त्याच्यामध्ये त्यांना ड्रोन दिलेत फॉर एक्झाम्पल एकदम कमी कॉस्टमध्ये तयार, कारण तुर्कीची त्याच्यामध्ये एक्सपर्टीज आहे की ते कमी कॉस्टमध्ये ड्रोन बनवत आहेत, किंवा वगैरे चायनानी पण इराणला समजा काही सपोर्ट करायचं ठरवलं तर चायना इराण मित्र जरी असले तरी चायनानी पण अजून त्यांना तितकासा सपोर्ट त्या केसमध्ये एक्सटेंड केलेला नाहीये, किंवा इव्हन रशियानी पण इराणला मदत केलेली नाही. ते स्ट्रॅटेजिक पार्टनर्स आहेत, पण ते ट्रेड पुरते सध्या मर्यादित आहे. युद्धामध्ये ते अगदी आपण तिथे जायला पाहिजे असं त्या लेवलपर्यंत अजून ते पोहोचलेले नाहीये. त्यामुळे इराण फार त्याला प्रोलॉंग करू शकेल, म्हणजे एखादं खेळणं आपल्याला फार महाग वाटत असेल त्याच्याऐवजी आपण एखादं साधं चायनीज खेळणं घेऊन खेळलो तर त्याला काही तेवढं समाधान मिळणार आहे, दॅट इज नॉट द अल्टिमेट थिंग. आणि अमेरिकेला मला वाटतं की ह्याच्या पलीकडे जाऊन आता काही फार त्यांना डॅमेज इन्फ्लिक्ट
करायचं. त्यांचे 2-3 हेतू होते. त्यातल्या त्यांना जगाला मेसेज द्यायचा होता, इराणला मेसेज द्यायचा होता, आयतुल्ला अली खामेनींना संपवायचं होतं. रिजिम चेंजबद्दल पण सांगितलं जातं की रिजिम चेंज म्हणजे अगदी मुळातनं नाही जर बदलला तरी समजा पुढचा खामेनीतलंच कोणीतरी आला. कारण रोहितुल्ला खामेनी जे होते ते 1980 ते 89च्या आसपास होते. 89पासून मग आयतुल्ला अली खामेनींकडे सत्ता आली, ती 30 वर्ष राहिली. याच्या पुढच्या जो येईल सक्सेसर त्याचा असेल थोडा सॉफ्ट लाईनर असू शकेल, कदाचित त्याचं मत परिवर्तन करता येईल का, म्हणजे अगदी तिथं कन्व्हिन्स करून बघण्याचा पण काही त्याच्यामध्ये प्रयत्न केला असू शकेल. समजा त्यातलं कोणी वेस्टर्न एज्युकेटेड असेल तर मग इझिली कन्व्हिन्स करणं त्यांना फार सोपं आहे. म्हणजे अगदी 1-2 वर्षात नाही झालं तरी मग आता त्यातला कोणी तो सॉफ्ट लाईनर आणायचा आणि मग पुढे 5-10 वर्षांमध्ये ते बदल घडवून घ्यायचा, असं पण त्याच्यामध्ये एखादी स्ट्रॅटेजी असू शकेल. कारण ह्यांनी खूप तयारी केली ना. तो पहिलवीचा कोणतरी तो मुलगा वगैरे त्याला प्रॉपर किंग इन एक्साईल वगैरे बोलायला तयार केलं. मी म्हटलं ना की हे सगळं ठरवून केलेलं गोष्ट, त्याच्यामध्ये कुठलीच गोष्ट अशी नसते की आता माझ्या मनात आलं ना मी ते केलं. म्हणजे याच्या मागे बरीचशी स्ट्रॅटेजी ऑफकोर्स असते. ते खूपदा रिस्ट्रॅटेजाइज केलेलं असतं, त्याच्यामध्ये खूप पद्धतीने विचार केलेला असतो, सगळं ठरवून केलेल्या गोष्टी असतात. ओके, सर ठरवून गेलेले आहेत, बरं आहे. पण तुम्ही आता एक मुद्दा म्हटलं की चायना, रशिया अशी नावं घेतली आणि आपल्या मीडियाचा एक नंबर एक कन्क्लुजन असतं की वर्ल्ड वॉर 3 म्हणजे जवळपास मागच्या 3-4 वर्षात 3 वेळा वर्ल्ड वॉर 3चं प्रेडिक्शन झालेलं आहे. सर तुम्हाला काय वाटतं की कारण रिझन बिंग म्हणजे ह्यावेळी पण ह्या सिच्युएशनला कारणं कोणती मिळतात की अमेरिका गेलं, मग इस्रायल अमेरिका एकत्र होते, त्यानंतर इंग्लंड म्हटलं की ओके आम्ही आम्ही काहीतरी विमानं पाठवू, ऑस्ट्रेलियात त्यांचा काही त्या लॉजिकली एवढा डायरेक्ट संबंध नसताना ते म्हटलं की ॲक्शन बरोबर आहे, आम्ही पाठिंबा देतो असं. सो हे वेस्टर्न कंट्रीज आपण ज्यांना म्हणतो त्या सगळ्या एकत्र आलेल्या आहेत आणि आपण म्हणतो की चायना आणि रशिया स्ट्रॅटेजिकली पार्टनर आहेत, अजून ते इन नाही आहेत. म्हणजे 2 टीमसाठी तर वातावरण तयार झालेलं आहे. मग तुम्हाला वाटतं का की यावेळी तरी काय धोका आहे? आता आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये अनिश्चितता असते का, तर ती असतेच. म्हणजे अनसर्टनिटी आहेच आहे की कधी काय होईल आपण सांगू नाही शकत. युद्ध लगेच होईल असं मला वैयक्तिक वाटत नाही. तुम्ही आपण आधी 2 युद्धांचा इतिहास बघितला तर पहिले तर टेरिटरीसाठी झाल्यासारखं झालं होतं, ते पण युरोपमध्ये घडलं. दुसरं पण त्याच्यामध्ये पण त्याला युरोपियन कॉन्टेक्स्ट होता. आता आपण जर युद्धाचं काय म्हणजे कुठं नक्की घडेल, व्हॉट वुड बी द लँड असं म्हटलं तर समजा ते इथं होणार असेल इराण आणि त्या सगळ्या प्रदेशांमध्ये, तर बाकीच्या देशांना त्याच्यामध्ये त्याचा काही इंटरेस्टच नाहीये ना. म्हणजे जर तेल आपण जर नैसर्गिक साधन संपत्तीचं सोडली त्यावेळेला कसं होतं की तुमच्या तेलाला तर कुठं मागणी होती ना त्या काळामध्ये. त्यावेळेला तो ट्रेड इकॉनॉमिक फॅक्टर हा खूपच दुय्यम मानला गेला. आता मला नाही वाटत की बाकीचे जे त्याची इकॉनॉमिक कॉस्ट फार काळ सहन करू शकते. नोबडी वुड लाईक टू कॉम्प्रोमाइज देअर बिझनेस. फॉर एक्झाम्पल अगदी सौदी अरेबिया असेल किंवा UAE असेल किंवा बाकी जे कतार वगैरे बाकीचे देश आहेत त्यांच्यातला पण तेलाचा जो काही व्यापार आहे, कारण त्यांना पण ते कोणाला विकायचं ना, विकण्यासाठी बायर तर तुम्हाला पाहिजे ना. आणि बायर कोण असू शकतात, तर मेजर कंट्रीज असू शकतात. त्यांच्याकडे ते समजा वाहनं घेण्यासाठी पैसे आहेत किंवा त्यांच्याकडे अशा प्रकारची मोठी इंडस्ट्री आहेत, तर त्यांनाच उपयोग आहे ना. नाही तर ते तेलाचं करतील तर काय. त्यामुळे फार काळ जर अशा प्रकारची युद्धजन्य परिस्थिती राहिली तर त्याचा इम्पॅक्ट होणारच आहे. त्याची काहीतरी फार मोठी आर्थिक किंमत असेल. त्यामुळे मला असं वाटत नाही की हे देश पण लगेच ते युद्धासारख्या भूमिकेला तयार होतील. आणि इव्हन माध्यम म्हटलं आपण किंवा लोकांची कनेक्टिव्हिटी ही जी आहे ती पोस्ट कोल्ड वॉर म्हणजे ग्लोबलायझेशन खूप वाढलेली आहे. त्यामुळे ह्या लोकांना पण असं फार काळ वाटणार आहे की आपण युद्ध चालू ठेवायला पाहिजे का होऊ द्यायला पाहिजे. त्यामुळे इमिडिएट तर मला वाटत नाही की ते 3रं महायुद्ध. लोकांच्या ओपिनियन्स मॅटर करतात का? म्हणजे पहिल्या 2 वर्ल्ड वॉरमध्ये असं होतं की लोक भावनाच होते की नाही आता आपण लढलं पाहिजे. नाही, त्यावेळेला कसं आहे की कॉन्टेक्स्ट पण वेगळा होता ना. राजाची हत्या झाली समजा फर्स्ट वर्ल्ड वॉरमध्ये, प्रिन्सची हत्या झाली. आता तसं काही संबंध नाही. आता नोबडी इज प्रिन्स. आपण ट्रम्प यांचं उदाहरण जर घेतलं ना तर ट्रम्प यांना सत्तेमधून 1.25 वर्ष आता होत आहे. आता जानेवारीमध्ये 1 वर्षाने पुढचा आता पुढची क्वार्टर त्यांची पूर्ण होते. अजून ट्रम्प यांच्याकडे किती वेळ आहे? मी म्हणतो 2 ते 2.5 वर्षांचाच वेळ आहे. आणि एकदा का त्यांच्या पुढच्या निवडणुकीचं मोमेंटम सेट व्हायला लागलं तर ट्रम्प यांची बार्गेनिंग पॉवर त्या केसमध्ये कमी होत जाणार. कारण ही इज नॉट गोइंग टू बी प्रेसिडेंट अगेन. 2 वेळा झाले. त्यामुळे आता 3ऱ्यांदा ते होऊ शकत नाही. आणि तिथे अमेरिकेचं मी जर बघितलं तर डेमोक्रॅट आणि रिपब्लिकन हा खेळ चालूच असतो. त्यामुळे आता रिपब्लिकन असेल, पुढच्या वेळेला थोडे डेमोक्रॅट असतील. मग ते थोडेसे म्हणतील की नाही आता आपण ती कॉस्ट का आपण सहन करायची, अमेरिकन लोकांनी का ती किंमत सहन करावी युद्धाची. फॉर एक्झाम्पल अफगाणिस्तानमध्ये त्यांनी रॅपिड विड्रॉ केलं, ते बायडेन यांच्या काळामध्येच केलं ना. का केलं? बायडेन म्हटले म्हणजे तिकडं चालू आहे तर त्याचे हा फार मोठा खर्च अमेरिकन लोकांनी का करावा ना, टॅक्स पेयर्सनी का करा, म्हणून ते म्हटले की आम्ही लवकर ASAP विड्रॉ करणार आहोत. तसं याच्यामध्ये होईल की ट्रम्प यांचं काय म्हणू आपण त्याला उत्तरता आलेख सुरू झाला की मला वाटतं की ह्या सिच्युएशनमध्ये खूप वेगाने बदल होतील. सर सुरुवात करताना अजूनही म्हणजे मी सुरुवात करताना म्हणतोय कारण आपल्या बऱ्याचशा कॉन्सेप्ट आपल्या बोलण्यात येत होत्या. एक हेगेमनी शब्द वापरला तुम्ही.
आता आपण म्हणतो की अमेरिकेला हेगेमनी सेट करायचं. सो आपण नॉर्मल पब्लिकसाठी तुम्ही सांगा की हेगेमनी का इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे. मग अमेरिकेला सेट करायचे, ठीक आहे, इतकापर्यंत कोणी चॅलेंजेस नव्हते. म्हणजे रशिया आपण म्हणत होतो कोल्ड वॉरपर्यंत होता, किंवा म्हणजे बेसिकली USSR होता, त्यानंतर रशिया. पण काही तेवढं चॅलेंज ॲज सच नव्हतं, किंवा टेक्नॉलॉजिकली ॲडव्हान्स नव्हते, इकॉनॉमिक साईज पण अमेरिका एवढे नव्हती. पण आता आपल्याला दिसतं की एक नवीन प्लेअर आलेला आहे चायना, आणि समोर तो खूप ॲग्रेसिव्हली पुढे. तर तुम्हाला वाटत नाही म्हणजे अशी सिच्युएशन नाही आहे का की चायनाला वाटतं की आता अमेरिकेची हेगेमनी टॅकल करावी ही संधी आहे? नाही, आता आपण जर त्या धोरणीचा जर विचार केला तर चायना अमेरिका समजा आपण टेक्नॉलॉजी म्हणालो किंवा त्यांचा इकॉनॉमी म्हणालो, रिसर्च म्हणालो, इथं ॲट अ पार असतील त्या केसमध्ये. पण अजूनही मला वाटतं की अमेरिकन हेजिमोनीला ती स्पेस आहे, कारण हेजिमोनी क्रिएट करण्यासाठी खूप वेगळ्या मार्गांचा अवलंब केला जातो. मग अगदी मूवीजपासून लिटरेचरपासून तुम्ही काय कपडे घालताय सगळ्यांमध्ये रिफ्लेक्ट होतं. आणि मला वाटतं की चायनाला अजून तिथे तितकीशी स्पेस नाही आहे. म्हणजे आपण चायनाच्या बाबतीत नेहमी म्हणतो चले तो चांद तक नाही तो शाम तक. जर मी काही अमेरिकन प्रोडक्ट घेतलं आणि चायनीज प्रोडक्ट घेतलं तर कुठलं प्रोडक्ट आपल्याला फार खात्रीशीर वाटतं, ते ऑफकोर्स अमेरिकन प्रोडक्ट वाटतं. हे अमेरिकन प्रोडक्ट भारी वाटतं ही सुद्धा एक हेजिमोनीचं रिफ्लेक्शनच आहे ना. म्हणजे उद्या मला जर काय घ्यायला गेलं तर मी चायनीज घेईल का अमेरिकन घेईल? ऑब्व्हियसली मी अमेरिकन प्रोडक्ट घेण्याचा माझा विचार असं. आपल्याला शिकायला पण कुठं जायचं असतं, अमेरिकेला जायचं असतं. मला अगदी फिरायला जायचं म्हटलं तर किती लोक म्हणतील मला चायनाला फिरायला जायला आवडेल, मला ते म्हणतील मला अमेरिकेलाच फिरायला जायला आवडेल. ते मी हेजिमोनी एवढ्या खालच्या लेवलपर्यंत इन्फ्लेक्टेड झालेली. म्हणजे आपल्याकडचे लोक शिकायला सुद्धा जातात. अगदी MS करायचं, कुठं जायचं? US ला जायचं. म्हणजे तुम्हाला असं कोणी म्हणेल का मला MS करायला चायनाला जायचं? चायना भले फार पुढं असेल, पण त्यांना अशा प्रकारे लोकांच्या मनावरती जो कब्जा घेण्यासाठी जी काही स्पेस किंवा अवकाश आहे, मला वाटतं तो अजून चायनाला तितकासा. पण कदाचित त्यांची सर ती स्ट्रॅटेजी असेल की राईट टाइमचं ती वाट पाहत असतील. कारण आता मागच्या 10-20 वर्षापूर्वी चायनाला फिरायचं वगैरे नाही, पण आता रिसेंटली युट्यूबवर बरेचसे व्हिडिओ चालू झालं टेकमध्ये किती पुढे, कदाचित ते हळूहळू ते करत असतील. मी म्हटलं ना की इकॉनॉमी, टेक्नॉलॉजी आणि बाकी सगळ्यांमध्ये चायना ऑलमोस्ट आता अमेरिकेला पोहोचलेली. पण कसं आहे की ते जनरेशनल शिफ्ट दिसेल. तर म्हणजे आता जी लोक आहेत त्यांना अमेरिकेची हेजिमोनी ही प्रूव्हन आहे आणि ती सिद्ध पण झालेली आहे. तसं चायनीज हेजिमोनी जर आता सुरू झाली तर ऑन द लाईन त्याला इन्फ्लेटेड व्हायला अजून बराचसा वेळ लागू शकेल. अगदी वी डोंट नो की त्याला किती इयर्स लागू शकतील. 5-10 वर्षांपासून अगदी एक रिजनेबल टाइम पिरियड लागू शकतो. पण हे निश्चित आहे की चायना आणि अमेरिकेला जे आव्हान दिलं त्याच्यामुळे अमेरिका थोडीशी बिथरल्यासारखी झालेलीच आहे. अदरवाईज मग मेक अमेरिका ग्रेट अगेन, म्हणजे जी ऑलरेडी ग्रेट असेल, इन्सिक्युरिटीज दिलेल्या आहेत, ग्रेट असतील तर त्यांना परत म्हणण्याची गरज पडली नसते ना मेक अमेरिका ग्रेट अगेन. मग त्यांना असं कुठं वाटतं की त्याला कुठं धक्का लागतोय म्हणून ते म्हणतात ना अगेन आपल्याला ती गोष्ट करायची आहे. किंवा त्याचे क्लिअर स्टेटमेंट्स पण आलेत ना, की आजच आय थिंक इंडियात कालच स्टेटमेंट चालू होतं, आज मी न्यूजपेपरमध्ये वाचलं की त्यांनी डायरेक्ट म्हटलं की जे चीनच्या बाबतीत जी आम्ही चूक केली, अमेरिकेचे अधिकारी त्यांनी म्हटले चीनच्या बाबतीत जी चूक केली ती आम्ही भारताच्या बाबतीत नाही करणार होतो. स्पेशली त्यांना टेक्नॉलॉजी ट्रान्सफर आणि त्या गोष्टींबद्दल बोलायचं होतं. समोर तिथे दिसतंय की लाईक चायनाच्या बाबतीत त्यांना बऱ्यापैकी इन्सिक्युरिटी आहे ते आहेच. आणि कसं की चायनाने पण म्हटलं ठरवून केलं की आता आपल्याला कॉम्पिट कोणाशी करायचं तर अमेरिकाने त्याच्या पलीकडेच जायचं ना. म्हणजे तुम्ही अगदी चायनाच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह उदाहरण घेतलं, त्यांनी त्याच्यासाठी जेवढे पैसे लावायचे ठरवलं तेवढे अमेरिका सुद्धा लावण्याच्या मूडमध्ये नाही, किंवा त्यांना ते शक्य नाही किंवा ते लावणार. म्हणजे शक्य नाही म्हणण्यापेक्षा त्यांना त्याची आवश्यकता वाटत. आणि चायनाचा स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स पण एवढा मोठा नाही आहे ना जेवढा अमेरिकेचा आहे. वाढतोय तो, हळूहळू वाढतोय तो. मी अगदी बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह बघितलं, ते लंडन पर्यंत जाण्याचा विचार त्यांनी केला, रस्ते मार्गाने रोड मार्गाने जो आहे तो ते वाढवत आहेत. पण ते आपला इन्फ्लुएन्स वाढवत आहे, निश्चित वाढवत आहे. ओके. सो ह्याच्यात मला एक असं विचारायचं आहे की हे वॉर चालू आहे बरोबर आहे, इंडियावर फरक पडेल, इंडियाचे काहीतरी स्टेक असेल. सो इंडियाचा स्टँड काय आहे? म्हणजे समोर स्टँड तेवढा क्लिअरली नाही आलेला आहे आपल्या पुढे. सो इंडियाचा स्टँड काय आहे ह्याच्यात, किंवा हा स्टँड बदललेला आहे का काय? एक क्लिअर स्टँड आपल्याला काय? आता कसं आहे की पूर्वीचं जग आणि आत्ताचं जग ह्याच्यामध्ये फरक आहे. म्हणजे असं म्हटलं जातं की वी आर लिव्हिंग इन अ वर्ल्ड विच इज फुल्ली कॉम्प्लेक्स अँड इंटरडिपेंडंट. म्हणजे एकमेकांवर अवलंबित आपलं प्रचंड आहे. त्यामुळं आपल्यावरती युद्धाचा इम्पॅक्ट होणारच नाही असं नाही आहे, तो होणारच आहे. फक्त तो कधी अप्रत्यक्ष असेल, कधी तो प्रत्यक्ष असेल. तर सगळ्यात मोठा इम्पॅक्ट तुम्ही आता बघितलं तर मला सांगा, दुबईत एखाद्या व्यक्तीचा युद्धामध्ये मृत्यू झाला अशी एखादी बातमी आहे का? नाही. तरी पण आपली लोक जी दुबईला फिरायला गेली किंवा जे इंडियन डायस्पोरा आहे तर त्यांची काळजी इथल्या लोकांना सातत्याने वाटत राहते. मग हे गव्हर्नमेंटवरती प्रेशर करतं की आमच्या लोकांना परत आणा. रशिया युक्रेनमध्ये पण तेच झालं. जसं युक्रेनमध्ये युद्धाला सुरुवात झाली, ते लोक खूप सारे शिकायला विद्यार्थी गेले होते, त्यांना परत आणावं लागलं. त्यांची गडबड एवढी त्यांना परत आणा, त्यांचं पुढचं एज्युकेशनल करिअरचं काय होईल याची त्यांना कोणाला चिंता पडलेली नव्हती. परत आणण्याची गडबड फार होती. त्यामुळे इमोशनली लोक आपल्या एंटँगल असतात, तर त्यांना तो एक फटका त्याच्यामध्ये बसू शकतो. त्यांची कॉस्ट पण असते ना, या लोकांना परत आणण्याचा खर्च कोण करेल इथं पासून, ती लोकांचं पुढं काय आहे
आपण आत्ता सुरक्षित परत आणू, म्हणजे व्हॉट आफ्टर दॅट हा प्रश्न त्याच्यामध्ये आहेच आहे. आणि दुसरं महत्त्वाचं जे कारण सांगितलं जातं की आपण तिथलं ऑइल इम्पोर्ट करतो, मग इराणकडनं येणारं ऑइल आहे समजा, आपण ते अलीकडच्या काळामध्ये कमी जरी केलेलं असलं तरी स्टेट ऑफ हॉर्मुजचा जो वापर होतो त्याच्यावर त्यांनी जर रिस्ट्रिक्शन लावले किंवा 4 पटीने त्याची कॉस्ट जर वाढली तर इथलं तेल महाग होऊ शकतं ना. आपण त्याला पर्याय शोधणार आहे की आपण शोधत पण आहोत किंवा शोधला पण आहे असं आपण म्हणूया. आपण रशियाकडनं ऑइल घेऊ शकतो, रशियालाही कोणाला तर विकायचंच आहे, दे आर जस्ट देअर टू सेल देअर क्रूड ऑइल, तर आपण घेऊ शकतो ते. आणि अमेरिकन न्यूजपेपरमध्ये जसं म्हटलं की आपल्याला त्याने दिलं की तुम्ही तात्पुरतं त्यांच्याकडनं घेऊ शकता अंटिल द सिच्युएशन इट्स सेटल्ड. आणि मी म्हणतो की जरी नाही झाली तरी पण रशियाकडनं घ्यायला तर निश्चितच आपल्याला हरकत, ऑइल प्राइसेसवरती त्याचा इम्पॅक्ट होऊ शकतो. बाकी जे इतर फ्युएल जी आहे इकोसिस्टम त्याच्यावरती पण त्याचा इम्पॅक्ट होऊ शकतो. आणि थोडंसं युद्धाचं आवड असल्यामुळे सगळ्यांनाच त्याची थोडीशी काळजी वाटत राहते ना, ती थोडीशी चांगली नाही आहे अशा अर्थाने. त्यामुळे आपण इम्पॅक्ट आपल्यावरती होत नाही असं नाहीच आहे, खरं तर तो होतच असतो. सो मग सो ह्याच्यात मला प्रश्न असा विचारतो की भारताचा स्टँड ॲज अ म्हणजे देशाचा आपला काय स्टँड आहे ह्याच्यावर, आपली प्रतिक्रिया काय? कारण ह्याच्यात 2 अँगल्स दिसतात आपल्या डिस्कशनमध्ये. एक तर दोन्ही आपले मित्र आहेत किंवा दोन्हीकडून आपल्याला फायदा होते, हा 1 अँगल. आणि काही प्रमाणात मीडिया परसेप्शन असं आहे की अमेरिकन इन्फ्लुएन्सर खूप जास्त आहे किंवा अमेरिकेने आता नुकतेच आपल्यावर टॅरिफ लावले होते किंवा अजूनही आपण त्यांच्याशी नेगोशिएट करतो. अशावेळी मग अमेरिकेच्या विरोधात आपल्याला डायरेक्ट स्टेटमेंट देता येणार नाही म्हणून स्टेटमेंट नाही आहे. सो स्टेटमेंट नाही आहे असं काही जणांचं म्हणणं आहे. सो तुम्हाला याच्यात कसं दिसतं की इंडिया ॲज अ कंट्री म्हणून काय स्टँड आहे आपल्या युद्धात? नाही, आता आपण म्हणू की तो डिप्लोमॅटिक काय म्हणू डिलेमा आपल्याला नेहमीच असतो. तेव्हा अमेरिकेची बाजू घ्यायला जाऊ तर इराणला वाईट वाटेल, इराणची बाजू घ्यायला जाऊ तर अमेरिकेला वाईट वाटेल. त्याची कॉस्ट पण आपल्याला कुठल्या ना कुठल्या अर्थाने चुकवावी लागेल. त्यामुळे आपण कुठली बाजू घ्यायची हा मुद्दा आहेच आहे. आणि दुसरं आपण बाजू घेऊन तर ते युद्ध थांबवण्यामध्ये त्याचा काही रोल आहे का हे पण तपासलं गेलं पाहिजे ना. आपण अमेरिकेची बाजू घेतली ना, अमेरिकेला म्हटलं युद्ध थांबवा, ते थांबणार आहेत का? नाही. आपण इराणची बाजू घेतली ना, म्हटलं तुम्ही प्रतिकार करू नका, ते थांबणार आहेत का? तर नाही. थोडंसं गोल्डन बीन आपल्याला या ठिकाणी काढावा लागेल. आणि आपण जे नेहमी म्हणतो की थोडंसं जागतिक शांततेकडे आपण आपला त्याला सपोर्ट नेहमी राहिला अगदी सुरुवातीपासून किंवा अलीकडे पण आपण म्हणतो ना वसुदैव कुटुंबकम जे आहे, संपूर्ण वसुधाच ही आपली कुटुंब आहे. तर थोडं तिथे आपण त्यांना पॅसिफाय करू शकतो, त्यांना एका टेबलवरती आणण्यासाठी प्रयत्न करू शकतो. पण आपल्याला ही मर्यादा निश्चित आहे की आपण नक्की कोणाची बाजू घ्यायची. आणि परत तेच आहे की 2 मित्रांचं भांडण होत आहे आणि त्याच्यामध्ये तिसरा मित्र आहे, तर दोन्ही मित्रांना माहिती की ह्याला आपली बाजू घ्यायला लिमिटेशन, त्यामुळे ते समजून घेतील की आता ही अडचण त्याच्यामध्ये झालेली आहे. पण अदरवाईज परत आपण बायलॅटरल बघायला गेलो, भारत इराण किंवा भारत अमेरिका, त्याला अडचण नसावी. पण आताची प्रसंगच असा आहे की त्याच्यामध्ये बाजू घेणं म्हणजेच एक मोठा द्विधा मनस्थिती आपल्यासाठी आहे. मग हा डायलेमा ह्याच्या आधी पण होता आणि मग तेव्हा बऱ्याच स्टेटमेंट, मग त्यावेळी असा स्टँड राहिलेला आपला की जेव्हा आपले दोन्ही जवळचे प्लेयर विरुद्ध बाजूला उभे आहेत, तर अशा वेळी हाच स्टँड राहिलेला आहे जो ते आपण एक बाजू घेणं आपल्यासाठी हे आत्ताच नाही घडत. म्हणजे अगदी अलीकडच्या अगदी आपण इतिहासामध्ये डोकून बघितलं तरी आपल्याला हा पेच प्रसंग राहिलेलाच आहे की नक्की कोणाची बाजू घ्यायची. मग ह्या दोघांची बाजू घेण्यासाठी की सोपं सिंपल स्टेटमेंट काय असतं की तुमचं युद्ध चालू आहे तर आपण ते शांततेच्या मार्गाने सोडवलं पाहिजे, आपण आधीपासून निगोशिएशन्स करत राहिला पाहिजे. आपण जेव्हा त्यांना हे सांगायला जातो तर याचा अर्थ आपण दोघांची बाजू पण घेत नाही, दोघांना विरोध पण करत नाही. इव्हन तुम्ही आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये पण त्याचं मेन्शन केलेलं आहे आर्टिकल 51 मध्ये, प्रमोशन ऑफ इंटरनॅशनल पीस अँड सिक्युरिटीने आपण पण जागतिक शांतता टिकवण्यासाठी अशी भांडणं शांततेच्या मार्गाने सोडवण्याचा पुरस्कार नेहमी करायला पाहिजे. हे आपलं मूल्य म्हणून आपण खरं तर स्वीकारलेलं आहे आणि आपण मला वाटतं की तेच ह्या केसमध्ये प्रमोट करत राहिलं पाहिजे की नाही, ह्याला असंच मॅनेज करायला पाहिजे. हे आपण भारताचं बोललो, मला महाराष्ट्राचं बोलायचं. रिझन बिंग सांगतं की एकतर आलं की आत्ताच आलंय म्हणजे पूर्ण देशातच आलं की LPG काहीतरी व्यावसायिक LPG वापर कमी बंद करणार किंवा काहीतरी थांबवलाय तो, कारण LPGचा साठा आपल्याकडे लिमिटेड आहे. याचा डायरेक्ट महाराष्ट्रातल्या अगदी सामान्य माणसाला बसणार आहे. किंवा जसं त्यांच्याकडून आपल्याला तेल येत होतं तसं ऑइल आपल्याकडून फूड जात होतं, फूड एक्सपोर्ट मोठ्या प्रमाणात होत होता, असा एक थॉट येतो. आणि मग त्यामुळे एक्सपोर्ट थांबला आहे, इस्पेशली भाज्या, कांदा बिंदा ह्या सगळ्या गोष्टींचा थांबला आहे. सो ह्या युद्धाचा लिटरली एक महाराष्ट्र म्हणून राज्य आणि त्यातला एकदम सामान्य माणूस आहे त्याच्यावर पण फरक पडणार आहे ना. युद्धाचा इम्पॅक्ट आपल्यावरती होणार आहे का, तर मी आधीच म्हटलं की तो होणार आहे. त्याची डिग्री आणि त्याची इंटेन्सिटीमध्ये फरक असू शकेल, पण तो होणार आहे, म्हणजे वेगवेगळ्या अर्थाने होणार. समजा LPG किंवा आपण बाकीचे गॅसेसचा विचार जर केला त्या केसमध्ये, LNG आहे समजा, लिक्विफाईड नॅचरल गॅस आहे, तर त्याची स्टोरेज कॅपॅसिटीज मुळात आपली लिमिटेड आहे. आपण क्रूड ऑइलचं बघायला गेलं तर स्ट्रॅटेजिक रिझर्व 45 दिवसांचा आपला आहे
आणि तो 45 दिवस पुरेल इतपत आपल्याकडे आहे आणि तो अदरवाईज पण असतो. सो अदरवाईज पण 45 दिवस म्हणजे पुरेल इतपत आपल्याकडे 45 दिवस समजा आपल्याकडे 1 लिटर नाही आलं तरी पण आपण 45 दिवस सस्टेन करू शकतो. स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह आपल्याकडे आहे आणि आपण ती 45 दिवसाची वाट बघत नाही ना. ऑलरेडी आपण ते बॅक चॅनल डिप्लोमसी सुरू केलेली असते. रशियाकडनं घेता येईल का, व्हेनेझुएलाकडनं घेता येईल का, जे ऑलरेडी स्टँडर्ड कंटेनर्स आहेत त्याला पास ऑन करून घेता येईल का, असे प्रयत्न चालू असतात. त्यामुळे ती वेळ निश्चित येणार नाही. बाकीच्या गॅसेसमध्ये कसं आहे की आपण इमॅजिन केलं असतं की कंटिन्युअस सप्लाय येणार आहे आणि ते कसं की आपल्याकडे गॅसचा वापरच खूप अलीकडे सुरू झाला ना. पेट्रोल डिझेलचा खूप आधीपासून आपण वापर करतो, त्यामुळे ती सिस्टम बिल्ड झालेली आहे. तशी ही सिस्टम बिल्ड नव्हती झालेली, त्यामुळे याच्या स्टोरेजला लिमिटेशन्स आहे. स्टोरेज अगदी 25-30 दिवसांचं स्टोरेज आपल्याकडं आहे आणि ते कंटिन्युअस डिमांडमध्ये असणारी गोष्ट. एखाद्या वेळेस आज माझी कार नाही आणली तर पण मी गॅसचा वापर थांबवत नाही ना, त्यामुळे ती कंटिन्युअस डिमांडमध्ये असणारी गोष्ट आहे. तो एक आहे. आणि राहता प्रश्न आपले प्रोडक्ट तिकडे जाण्याचा जेव्हा आहे, तर इराणला आपला किती एक्सपोर्ट होईल हा कम्प्लिटली थांबलेलाच असेल. पण कसं आहे की ट्रान्सपोर्ट जो थांबलेला असेल ना, त्याच्यामुळे मग अगदी आता समजा द्राक्षाचं सीझन सध्या सुरू आहे, द्राक्षा सीझन सुरू आहे तर मग ती द्राक्ष जी अदरवाईज एक्सपोर्ट होणार होती ती थांबतात. मग तो कसं आहे की त्याचं जी इकॉनॉमिक कॉन्सिक्वेन्स आहे ते आपल्यावरती येते. मग ज्यांनी आता मी हा महिना मार्च आहे समजा, साधारणतः फेब्रुवारीमध्ये वगैरे किंवा जानेवारीमध्ये वगैरे एक्सपोर्ट क्वालिटीचे द्राक्ष तयार होतात. आता मार्च एप्रिल नंतर एक्सपोर्ट क्वालिटीचे तयार होत नाही. म्हणजे त्याचं नियोजनच तसं असतं. शेतकऱ्यांचं पण नियोजन तसं असतं की जानेवारी फेब्रुवारीत एक्सपोर्टचाच माल तयार व्हायला पाहिजे. मग तसं ऑलरेडी फेब्रुवारी तर गेलेला आहे, पण जो अदरवाईज शेवटचा काही राहिलेला लॉट आहे समजा आता असेल त्या केसमध्ये, तर त्याला एक्सपोर्टला थोड्या लिमिटेशन्स आहेत आणि त्याची इकॉनॉमिक कॉस्ट काहीतरी असणार आहे. पण ती काही लोकांना ती भोगावी पण लागणार आहे, कारण आपण स्वतःला इम्युन नाही ठेवू शकत. अगदी बरोबर आहे. कारण तो पण एक लॉजिक आहे ना की रमजान चालू आहे, सो फ्रुट्स वगैरे मोठ्या प्रमाणात आखातात आपण पाठवतो येतात. म्हणजे दोन्ही 2 and 4 दोन्ही अर्थाने ते चालूच असतं. इम्पॅक्ट आहे. फक्त मी म्हटलं की तसं कोणाला तो किती होईल, कोणावरती होणार नाही, पण एखाद्यावरती होऊ शकेल. एखादा समजा पूर्ण त्या एखाद्या देशांमध्येच किंवा अगदी इराणलाच तो काही कमोडिटी सप्लाय करतो, त्याचा बिझनेस काही काळासाठी ठप्पच होणार आहे. सो ओव्हरऑल आता आपण डिस्कशन घेतलं, म्हणजे शेवटच्या टप्प्यात आलं म्हणून विचारतो. सो आपल्याला एवढं कळतं आहे की हे सगळं आहे, म्हणजे मानवी काय म्हणतो आपण, हत्या होणार आहेत, लोक मारले जाणार आहेत, बॉम्ब वगैरे पडतात. म्हणजे ते एक स्मूथ लाईन अशी दिसते की इकॉनॉमिक. आत्ता पण आपल्याला कळतं की इंडियाने समजा ठरवलं की मला नाही ह्याच्यापासून अलिप्त राहायचं, पण इंडियाला व्हावंच लागणार आहे, कारण आपल्याकडे 45 दिवसांचं तेल आहे किंवा 20-25 दिवसांचाच गॅस आहे. ही सेम कंडिशन अगदी युरोपियन कंट्रीजची पण असेल, कारण त्यांचं पण सारखं गॅससाठी काय ना काय चालूच असतंय, किंवा इव्हन अमेरिकेची पण असेल, लाईक की मार्केट पूर्ण हे होतं, डाऊन होतं वगैरे. सो याचाच अर्थ म्हणजे ह्यांनी किती जरी खेळलं तरी ह्याला खूप लिमिट असणार आहे. हे वॉर किती वेळपर्यंत चालेल, कारण ह्याचा सगळ्यात मोठा अँगल आहे इकॉनॉमी, असं म्हणू शकतो आपण. आहेच ना. म्हणजे कसं आहे की मी म्हटलं ना, अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेने गेले, ते जरी 20 वर्ष राहिलेले असले तरी होस्टाईल सिच्युएशन अगदी सुरुवातीची 1-2 वर्ष सोडल्यानंतर नव्हतीच ना. फक्त तिथे ते मॅनेज करत नाही गोष्टी. दे वर मॅनेजिंग द थिंग्स. इराकमध्ये पण सुरुवातीचा काळ सोडला तर दे वर मॅनेजिंग, किंवा इराकमध्ये त्यांनी खूप लवकरच बाहेर पडले. त्यांच्या दृष्टीने इराक फारच क्षुल्लक देश मध्ये राहिलेला होता. त्यामुळे इथं पण तसंच होईल की ते थोडा काळ करतील, ते त्यांचे काही सडन ऑब्जेक्टिव्ह अचीव्ह करतील, किंवा त्यांचा जो वेग आहे त्या वेगाला ते अटकाव करतील. त्या वेगाला अटकाव केल्याने इराण काही वर्ष मागे गेला. मग ते कसं होतं की त्याचं प्रतिबिंब परत लोकांमध्ये पण उमटायला सुरुवात होते. मग लोकांना पण जे गोष्टी मिळायला सुरुवात होत नाही, मग त्यांच्या मनामध्ये थोडे रिव्हॉल्युशन वेगळ्या अर्थाने सुरू होते की नाही, आपण हे बदलायला पाहिजे, किती काळ आपण या गोष्टी सहन करायच्या. म्हणजे मला वाटतं की पुढच्या काही वर्षांसाठीच ती पायभरणी एकदा अमेरिकेला झाली असं वाटलं की ते एक्झिट करतील त्याच्यातनं. आणि बाकीचे देश सपोर्ट काय करणार नाहीत, कारण त्यांना त्याची इकॉनॉमिक कॉस्ट माहिती आहे. आणि आत्ता कसं की तुम्ही बघा ना, पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध, त्यावेळेला आपल्याकडे असणार रिसोर्सेस आणि लोकसंख्या, त्याच्या तुलनेमध्ये आज लोकसंख्या जगाची आपण घेतली तर इतकी प्रचंड आहे, आणि ती इंटरडिपेंडन्स पण खूप सारा आहे. त्यामुळे कुठल्या देशाला हे परवडणारच नाही की बाबा आपण हे फार काळ ह्या छायेमध्ये राहायला पाहिजे असं. सो आपण आता एक पहिल्या संपूर्ण ह्याच्यात आपण एक म्हणत होतो की अमेरिकेने पुन्हा एकदा त्यांची हेगेमनी किंवा ते सर्व शक्तिशाली आहेत, आपण सोप्या शब्दात म्हणायचं झालं हे इस्टॅब्लिश केलं आहे किंवा जगाला दाखवून गेलं आहे. सो ह्या युद्धानंतर किंवा व्हेनेझुएलाचा इन्सिडेंट जो छोटा वाटत असला तरी राष्ट्रपतीला उचललं, डायरेक्ट देशातून इकडे अमेरिकेत घेऊन आलेलं आहे. सो ह्यानंतर बाकीच्या देशांचं अमेरिकेकडे बघण्याचा दृष्टिकोन पुन्हा एकदा घाबरल्यासारखा होईल का, काय चेंज होईल का?
का जो आहे तोच कॉन्स्टंट राहील. म्हणजे अमेरिकाला हे दाखवावं लागतं, याचा अर्थ त्यांना कुठेतरी दाखवण्याची गरज होती, असंही असू शकतं. मग आता एवढं सगळं अमेरिकेने दाखवून गेलंय की आम्ही राष्ट्राध्यक्षाला मारू शकतो, जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात असेल तर त्याला उचलू शकतो, अजून आम्ही तेवढे डिक्लाइन नाही झालेलो, आमचं माईट अजून तेवढंच आहे. हे एवढं सगळं असताना जर हे पुन्हा लोकांपुढे जाईल, किंवा बऱ्याच वेळा आता युरोप आणि अमेरिकेत बराचसा असं होत होतं की हे ऐकतायत की नाही ह्यांचं, जर्मनीतले आधीचे लीडर वगैरे, की ट्रम्पला बऱ्यापैकी ते विरोध करण्याच्या मोडमध्ये वगैरे होते. पण ह्यानंतर पुन्हा मग अमेरिका सेंट्रिक जग होईल असं तुम्हाला म्हणायचं की पूर्ण अमेरिका सेंट्रिक जग? हे आधी पण ते होतच, ते कुठतर हातातून निसटते असं वाटत असताना अमेरिकेने ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. आता व्हेनेझुएलाचं आपण म्हणाल, समजा राष्ट्रपतींना तिथं घेऊन अमेरिकेत गेले, तिथं फार विरोध झालाच नाही. म्हणजे रादर ते पीपल वेअर हॅपी. म्हणजे व्हेनेझुएलाच्या ते एका शांतता कार्यकर्त्याला जेव्हा नोबेल मिळाला त्याच्यामध्येच त्याचं रिफ्लेक्शन आलं ते की नाही. म्हणजे मी म्हटलं ना की कुठली गोष्ट अशी रॅन्डम होत, त्याच्यामध्ये कदाचित शांततेचा नोबेल आधी मिळाला आणि नंतर राष्ट्राध्यक्षाला हे केलं. मग त्याच्यामध्ये आपल्याला असं जागा घ्यायला संशय असतो की नाही बाबा ही गोष्ट करायचीच होती म्हणून ती केली का, मग तिथल्या वेगळ्या फोर्सेसनं तिथे आपल्याला प्रमोट करायचं का. आणि ते थोडंसं इंटरनली लक्षात घेतात की आपल्याला किती विरोध होऊ शकेल, कुठल्या एक्सटेंट पर्यंत ते जाऊ शकेल. थोडासा सिग्नलिंगचा रोल त्याच्यामध्ये निश्चित आहे. आणि मला वाटतं की ट्रम्प आल्यामुळे तो जास्तच झालेला आहे. ट्रम्प आल्यामुळे त्यांना असं जे सातत्याने वाटतं की नाही आम्ही हे सगळं करणार, आम्हाला हे सगळं करायचंय. त्याच्यामुळं त्यांना जे काही सर्टन त्यांचे ऑब्जेक्टिव्ह ते अचीव्ह करायचे आहेत. अमेरिकन लोकांना पटो वगैरे न नको, अमेरिकन प्रेसिडेंट तुलनेने पण पॉवरफुल मानलेला आहे इन टर्म्स ऑफ पॉवर्स. त्यांच्या कॉन्स्टिट्यूशन त्यांना जे दिलेलं आहे, त्यामुळे ही इज युझिंग हिज पॉवर व्हेरी एक्सटेन्सिव्हली असं आपण म्हणू शकतो. माझा प्रश्नच असा होता, मग बाकीच्यांचं बिहेवियर कसं चेंज होताना दिसेल आपल्याला? ते बाकीच्यांना मला हे म्हणायचं की आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये नाही, 8-10 देश सोडलं ना बाकी कोणाला काही त्याचं देणं घेणं पडलेलं नाही. ओके. म्हणजे आता समजा आपण चायना, अमेरिका, भारत किंवा गल्फ मधल्या काही कंट्रीज हे सोडलं तर बाकी आपण साऊथ अमेरिकेमधल्या कुठल्या देशाबद्दल बोलत नाही किंवा केंद्रस्थानी नसतो. त्यांची ताकदही नाही ना म्हणून ना मग आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये त्यांची बार्गेनिंग पॉवरच तेवढी नाही. किंवा आफ्रिकेतल्या देशांची पण तशीच परिस्थिती आहे. आणि अमेरिकन मिलिटरी माईटला ते काउंटर करोपर्यंत त्यांच्या खाण्यापिण्याचे वांदे होतील त्या केसमध्ये. त्यामध्ये स्वतःला इकॉनॉमिकली थोडेसे सक्षम बनवण्याचा प्रयत्न करतात. ते झाल्यानंतर मला माहित नाही 50-60 वर्षानंतर काय होईल, कारण हे सायकल आहे. म्हणजे अगदी कॉलोनायझेशन सुरुवात झाल्यापासून कॉलोनियल पॉवर्स राहिल्यात आणि ते त्यांचा पण साधारणतः काळ 80 वर्षाचा आपण पकडला. आणि अमेरिकेचा आणि अमेरिकन जेव्हापासून 1945 पासून हे सगळं आपल्या हातात घ्यायला सुरुवात केली, त्याला 2025ला ऑलमोस्ट आता 80 वर्ष पूर्ण होत आहे. तर ते सायकलच आहे की तेवढ्या काळासाठी ते नेतृत्व एकाकडं राहिलेलं आहे. मला असं नेहमी वाटतं की आंतरराष्ट्रीय राजकारण हा 10-15 देशांमधलाच खेळ आहे, तेच सगळं ठरवत असतात. आणि तुम्ही इंग्लंडचं उदाहरण घ्या, इंग्लंडच्या साम्राज्यात सूर्य कधीच मावळत नव्हता असं म्हटलं गेलं, पण या जगातल्या घडामोडींचे केंद्रस्थानी कुठेच इंग्लंड नसतं. ते चिल करत असतात. म्हणजे काय की आता आम्हाला जे काय करायचं ते करून झालेलं आहे, आमचं काही म्हणणं नाही, तुम्हाला काय करायचं ते काय. ते 10-15 देशच आहेत की जे सगळं ठरवत असतात. त्याच्याला मेजर रोल अमेरिकन स्वतःकडे ठेवलेला आहे. थोडंसं त्यांना ते मिलिटरी माईट, टेक्नॉलॉजी आणि इकॉनॉमिक पॉवर ह्याच्यामुळे ते शक्य झालेलं आहे. बेसिकली पुन्हा हे गावातल्या सारखंच आहे की 4-5 टाळके असतात त्यांच्या हातात राजकारण. तुम्ही गावामध्ये बघितलं तर तेच असतं. गावामध्ये 4-5 लोकच असे असतात आणि त्याच्यामध्ये समजा एक पाटील असेल, समजा एक मुख्य व्यक्ती असेल, श्रीमंत असेल, तर दुसरा त्याला लगेच टेक ओव्हर करण्यासाठी तयारच असतो. तो नव्याने श्रीमंत झाला असं जसं आपण चायना म्हटलं, नव्याने श्रीमंत झालेला आहे आणि त्याची महत्वाकांक्षा एवढी होती की मला त्याला टेक ओव्हर करायचं. मग त्यासाठी तो आवश्यक सगळ्या गोष्टी करतो. आणि बाकीचे आपण म्हटलं की जसे इतर गावातले गल्ले आहेत समजा आपण किंवा वेगवेगळ्या कोपरे आहेत, मग तिथे कोणतर असतोच की एखादा नव्याने श्रीमंत होत असतो, एखादा फार शांतताप्रिय असतो, एखादा फार आदर्शवादी असतो, एखादा फार भांडकुळच असतो, एखादा कुटुंब असतं फार भांडत असतं. जसं आपण पाकिस्तानचं उदाहरण घेतो, कुणाशीच पटत नाहीये, ना अफगाणिस्तानशी पटते ना इराणशी पटते. तसं साधारणतः हे आहे. 10-15 लोकच ठरवतात, तेच सगळा गोंधळ घालतात आणि बाकीच्या लोकांना काही कळायच्या आधी हे एजेंडे ठरवून मोकळे झालेले असतात. त्यामुळे ह्या लोकांनी जे केलं तेच बाकीचे लोक चर्चा करतात किंवा ऐकतात. तसं सेम होतं याच्यामध्ये. थँक्यू सो मच सर. खूप डिटेलमध्ये तुम्ही सांगितलं. डिटेल म्हणजे तुम्ही सोपं करून सांगितलं. खूप त्याच्यात आडेनिडे नव्हते किंवा एक्स्ट्रा कॉन्स्पिरसीचा वास पण नव्हता की आम्हाला रीलसाठी तुम्ही काहीतरी भडक दिलं आणि आम्हाला खूप आवडलं की तुम्ही एवढ्या डिटेलमध्ये सांगितलं. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू.